इतकं मस्त आहे की हे नाट्य रात्रभर चालतात. इकडून प्रेक्षक बसतात, रडतात आणि रात्रभर नाटक. जगभरात क्रमांक 2 ची रंगभूमी आहे. क्या बात. जगभरात एक पहिला नंबरवर आहे आसामची रंगभूमी आणि दुसरी ही झाडीपट्टी मराठी रंगभूमी. कोणत्या कारणामुळे झाडीपट्टी बंद होऊ शकते? आणि माझ्या पत्नीला गाडीवर घेऊन जायचं असतं. मी नेहमी म्हणायचं आपलं पदर वगैरे साडी वगैरे त्याच्यावर सर मी तुझं नाजूक जणू साजूक बंद चला उधळू प्रीतीचा रंग या रेशमाच्या धाग्यातून वहिनीच होत्या ना गाडी. वहिनी सुटलाय सुसाट वारा नातून साजने तुझा पदर सावर तुझा पदर सावर सगळं जळजळ जात असेल लिहायला तर कॉमेडी कारण सर असं आहे की तुम्हाला काय वाटते माहिती आहे? कॉमेडी कलाकार नाटकात लागते ना. आता मेन मुद्दा आहे कॉमेडी. तुम्ही तो चॅलेंजेस एक्सेप्ट करता. तुमच्या इथे साऊंड सर्व्हिस पासून सगळे लोक एका वेळेस येतात की त्यांनी सगळी अरेंजमेंट करतात. तुम्ही नाही जे संपतलं बोलवा. फास्ट ट्रक निवड मिरच्या लागल्या तर मिरची भजी किती झाली असतील. लगन कोणाचा होता मी बोलत नाही, पण प्रेक्षकच म्हणतात लगन कोणाचा संपतच्या ह्याच्या बहीण गुलाबजामुन फुटबॉल मिळाले च्या बहीण सक्रिय डोक्यावर धरून लंब्या चवडीच्या शेका सगळ्यात बनवलं असे नूडल सारखे चिरतात आणि वाचीला खांद्यावर आणून घरी. और मासूम. वैसे तो मासूमियत मेरी रग रग में है, बस जुबान की थोड़ी बदतमीजी. आभास हा का भास हा देघास आम्हा देवा दे रे. म्हणतील लोक होता मड्डी मेला, पण 4 जण तर म्हणतील आपला संगीत बेकारच केला. मोठा विलन आहे त्यानं मला सांगितलं फक्त 2 भुक्या मारा. अच्छा. पण हिरोला इतका राग येतो 5 भुक्या मारा. त्याच्या हिरोईनवर अत्याचार होत आहे पण तो हिरो फक्त उभा राहील का तिथे जाऊन बरोबर अत्याचार झाला. बरोबर. तो मला सांगतो नाही तू ये तो डायलॉग बोलत थोडा मी तेवढ्या ताकदीनं तिथून येतो त्याला मारायला रुमाल बांधून कुगाडला तिथं त्याचं भाषण ऐकत बसून बरोबर. नाही पहिल्या सालाचं खून दे हा. म्हणजे एक तात्पर्य नाही का Yes, yes. त्या हिरोचं नाही का त्याचा प्रॉब्लेम सिनेमा बघा. सिनेमा तुमचा OTT वर आला, नेटफ्लिक्स आला, युट्यूबवर सुद्धा सिनेमे येत आहेत, Amazon प्राईम आहे, की सगळे मीडिया असताना मग हे नवयुग झाडीपट्टीचे नाटक एक्सेप्ट करते का? हा झाडीपट्टीमध्ये तसं चाललेली क्रेज आहे, त्याला ठेवा नाही तर मला तुमच्या नावावर नाटकं का विकले जातात? फार मोठा हा आमच्यात एक निवड घडला. वो मेरे को क्या बता मैं कर रहा हूँ सही कर. हा तो फार मोठा प्रॉब्लेम मैं कर रहा हूँ सही कर रहा हूँ जिथे आला ना अरे फसला. कधी कधी तर आम्हाला ते आर्गन तबल्यावाले जे पॅडवाले ते सांगतात. नाही कॉम्पिटिशन चांगल्याच असावा ना, वाईटाच नसावा. पण तुम्ही जो प्रश्न विचारला म्हणजे बंद होऊ शकते. अवास्तव किमती तुम्ही सांगूच नका मंडळांना. ऍक्टिंग झाडीपट्टीत ऍक्टिंग नको करू. ऍक्टिंग हाय हॅलो नमस्कार, मी अभिनव तुम्हा सर्वांचं एंडलेस गप्पाच्या परत एका नव्या करू एपिसोडमध्ये आज स्वागत करतो. आजचा जो आपला पॉडकास्ट आहे तो टेबल पॉडकास्ट असणार आहे, ज्या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत एका क्षेत्रातले विविध लोक येतात आणि आपल्यासोबत या पॉडकास्टमध्ये डिस्कशन करतात. सो कोणतं क्षेत्र आहे आपण बोलतोय आज झाडीपट्टी रंगभूमी या विषयावर. झाडीपट्टी रंगभूमी ही पूर्व विदर्भातील खूप फेमस असलेली रंगभूमी आहे, जी महाराष्ट्रात आता खूप मोठ्या प्रमाणात फेमस होते. तर काय बोलणार आपण या झाडीपट्टी रंगभूमीमधल्या पडद्यामागच्या गोष्टी, यातला संघर्ष, भविष्य, अजून काय काय होऊ शकते. सो या क्षेत्रातले दिग्गज कलाकार आपल्यासोबत आहेत. तो चला तर या मंडळीला आपण जाऊयात सगळेजण. पण या मंडळीला जाण्यापूर्वी ना तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, तुम्ही कमेंटसुद्धा करा. तुमचा अनुभव कसा होता झाडीपट्टीमध्ये, तुम्ही नाटक बघितलं आहे का ते कमेंट करा, कोणतं नाटक बघितलं आहे ते कमेंट करा, आणि तुम्हाला यानंतर कोणत्या पद्धतीची नाटकं बघायला आवडतील हे सुद्धा कमेंट करा. तर आपण फक्त नाटक या विषयावर बोलणार नाही आहोत, तर या पडद्यामागच्या सगळ्या गोष्टी, कलाकारांचं आयुष्य पडद्याच्या पुढं आणि पडद्याच्या मागे कसं असतं, या सगळ्या विषयावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तर या चर्चेमध्ये आपल्यासोबत आहेत धुतरामभाऊ कावळे, ममता मॅडम गोंगले, त्याच्यानंतर अनिल भाऊ मिसार, त्याच्यानंतर युवराज भाऊ प्रधान, त्याच्यानंतर आपल्यासोबत असणार आहे चेतन भाऊ वडगाय. सो चला तर या मंडळीला जाऊयात आपण. सो वेलकम सर, वेलकम अनिल भाऊ, सो वेलकम युवराज भाऊ टू एंडलेस गप्पा. काय म्हणता, कसं एकदम बरोबर. आजचा दिवस कसा आहे?
आजचा दिवस थोडासा जरा कामात व्यस्त होता. हा, एक लेडीज फर्स्ट एक नियम असतो, त्याच्यामुळे आपण आपल्यासोबत एक फिमेल आर्टिस्ट आहे त्यांच्याकडून चालू करूया. चालेल. सो मला सांगा म्हणता म्हणून की तुमचा झाडीपट्टीतला प्रवास कसा सुरू झाला, कारण की 150 वर्षाच्या परंपरेमध्ये तुम्ही कधी एंट्री मारली? ऍक्च्युली मी जेव्हापासून झाडीपट्टीमध्ये एंट्री केली 2004 ते 5 ते 17 होतं, तेव्हापासून आणि त्याच्या आधी पण माझ्या अभ्यासात आलेला आहे की हा 150 वर्षांचा प्रवास पण हा मला वाटते हा 200 ते 250 वर्षाचा प्रवास आहे झाडीपट्टी रंगभूमीचा. क्या बात आहे. कदाचित त्याहीपेक्षा जुना असू शकतो. तर मला 2004 ते 5 पासून जर का आता पकडला पण 2026 तर एक 20-22 वर्षाचा काळ, म्हणजे माझ्या कारकिर्दीला इथे 20 ते 22 वर्ष झालेली आहे. 20 ते 22 वर्ष. झाडीपट्टी रंगभूमीवर कार्यरत आहे मी क्या बात आहे. एक अभिनेत्री म्हणून, आणि आता 5 ते 6 वर्ष झाले एक निर्माती म्हणून पण काम करते. आणि प्रेक्षकांचा या सगळ्या माझ्या कलावंतांचा मला आशीर्वाद मिळतोय, प्रेम मिळतोय, त्याच्यामुळेच आज मी बसलेली आहे. क्या बात, क्या बात. रुद्रामुच्या तुमची एंट्री कधी झाली? माझी एंट्री कमीत कमी मला या झाडीपट्टीमध्ये आता 21 वर्ष होते. 21 वर्ष. होय. आणि मी माझ्या धनंजय रंगभूमीला कंटिन्यू मध्ये मला यंदाचं 18वं वर्ष सुरू आहे. क्या बात आहे. एकाच प्रेसला आहे मी. हा. आणि पूर्वी ढोरे सरांची एक चक्रधर रंगभूमीमध्ये होतो. तिथे ढोरे सरांनी मला चान्स दिला. तिथे 3 वर्ष राहिले आणि नंतर धनंजयला आलो. तर धनंजयला आलो तेव्हाच मी तिथेच आहे. अच्छा. आज या वर्षीचा माझा 18वा वर्ष धनंजयला सुरू आहे. क्या बात आहे. म्हणजे कॉमेडीज करता सुरुवातीपासून की? हो, मी एक कॉमेडी कलाकार आहे आणि मी कॉमेडीच रोल करतोय. हा. हो, कधी कधी भेटतात अच्छा. पण ते छोटे होतात. अच्छा. पण मला कॉमेडी करायला फार आवडतं. चेतन भाऊ तुम्ही? मला जवळपास 94-95 पासून मी झाडीपट्टीमध्ये काम करत आहोत. तुम्ही सगळ्यांचे सिनियर आहात? सगळ्यांची सिनियर म्हणायला काही हरकत क्या बात आहे. कदाचित युवराज भाऊ असतील सोबत आमच्या त्यावेळेस. अच्छा. हा. परंतु झाडीपट्टीमध्ये प्रेस नावाची जी आपण जो संकल्पना. आता संकल्पना नव्हती. अच्छा. इकडे होती वळसा साईडला, पण आमच्याकडे प्रेस म्हणजे काही ओळखतच नव्हते गोंदिया जिल्ह्यामध्ये. हा. त्यावेळेस जेव्हा नाटकाची आमच्याकडे नाटकं व्हायचे ना, तेव्हा काही मोजके आर्टिस्ट बोलावून आमच्याकडे नाटकं व्हायचे आणि त्यात लेडीज आर्टिस्ट बोलवायचे आणि सगळे गावचे कलावंत असायचे किंवा 1-2 कॉमेडी कलाकार बोलवून त्यावेळेस नाटकं व्हायच्या. आणि त्यावेळेस पासून माझी म्हणजे नाट्य क्षेत्रात पदार्पण झाले त्यावेळेस पासून. तर मी जवळपास 95ला माझ्या गावी एक नाटक झालं, अजिंक्य मृत्यू पराजित झाला. त्यामुळे सगळे कलावंत गावचे होते. फक्त लेडीज कलावंत रागिनीताई बिडकर आणि सबानाताई खान यांना पाचारण केलं होतं. आणि त्यावेळेस मला भूमिका मिळावी त्या नाटकात खूप म्हणजे आग्रह धरला होता. परंतु त्यावेळेस गावामध्ये नाट्य मंडळात फीज घ्यायचे. 150 रुपये फीज घ्यायचे कलाकारांसाठी नाही का. त्यावेळेस माझी परिस्थिती एकदम हलाखीची होती. त्यामुळे मी 150 रुपये देऊ शकलो नाही. त्याच्यामुळे मला त्या नाटकामध्ये रोल देण्यात आला. आणि रोल देण्यात न आल्यामुळे मी एक जिद्द पकडली. तेव्हापासून मी एक ना एक दिवस नाटकामध्ये काम करणार. आणि जवळपास मी 1200च्या वर नाटकामध्ये काम केलेलं. जवळपास 25 ते 26 वर्ष क्षेत्रात आहे. अनिल भाऊ तुम्ही? सर मी 12 ते 13 पासून झाडीपट्टीचं माझं पहिलं पाऊल म्हणजे प्रल्हाद नाट्यरंग बस. मला वाटते त्यावेळेस युवराज भाऊ त्यांच्याकडे मजुरी नाटक होते. मला वाटते युवराज भाऊ तिथून निघल्यानंतर त्यांनी स्वतःचं ग्रुप काढलं आणि मी युवराज भाऊचे रोल तिथे केला. मजुरी, सरनावरची लाकडं, अच्छा, फटका पदर मायेचा. आणि माझी वय त्यावेळेस सर जसं स्क्रिप्ट लिहितो लेखक 21 ते 22 वर्षाचा हिरो, त्याच वर्षी माझं पदार्पण. अच्छा. तेव्हा मी 21 ते 22 वर्षाचा. पण तुम्ही प्रकाश ज्योतात 2025 मध्ये आलात. प्रकाश ज्योतात म्हणजे तुम्ही लाईमलाईट मध्ये 2025 मध्ये आलात. तुमचं गाणं खूप फेमस झालं होतं आत्ताच. पदरसा. मी आता याच वर्षी काढलं सर ते गाणं. जानेवारीमध्ये रिलीज केलं त्याला. अच्छा, ओके. जानेवारीमध्ये म्हणजे 2026 तुमच्यासाठी लकी ड्रॉ. बिलकुल सर. आणि मला वाटतं सर 5-6 महिन्यामध्ये 7 मिलियनवर ते गाणं आहे. 6 महिन्यात. क्या बात आहे. त्याचे रील्स कमसे कम 6,000. 6,000 रील्स. छान. सोशल मीडियावर तुम्ही गाजत आहात. सर प्रेक्षकांचे आशीर्वादन, म्हणजे सर कलावंताचे आशीर्वादन असे म्हटले त्याचे. युवराज भाऊ तुम्ही? तुमचं पदार्पण कधी झालं? 90-91. 90-91. क्या बात आहे.
म्हणजे तुम्ही ऑलमोस्ट सेम याच्यात आले. ज्येष्ठ आहेत आमच्यापेक्षा. म्हणजे कसे आला तुम्ही? त्यांचं स्पॉन्सर असं म्हणणार काय हरकत नाही. होती लहानपणापासून थोडी कलेची आवड, हम्म. म्हणून मग मला वाटते माझ्या जीवनातलं पहिलं नाटक तसं एक बालपणी एक छोटासा केलं ते आठवत, हम्म. पण जे आठवते ते 10वीची परीक्षा पास झालो. म्हणजे मी 16 वर्ष झाल्यानंतर हम्म. 10व्या वर्गात 16 वर्षाचा असतो हो, 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 ना, हो. मग 17 वर्ष लागलं तर मग ते एक आम्ही नाटक रंगलो रंभेच्या रंगमाली अच्छा. असे आमचे गावचे कलावंतच हम्म. तालीम करून ते एक तिकटीचं नाटक केलं, तिथून माझं पदार्पण झालं. अच्छा. हा म्हणजे 90-91ची गोष्ट आहे. आणि तुम्ही तिथपासून आता अभिनय करताय? हो, पण तरी पण ते नाटक झालं तरी पण माझा काही असा हा एम नव्हता की नाट्यक्षेत्र यायचा, हम्म, हम्म. असा उद्देश नव्हता. अच्छा. छोटी मोठी जी नोकरी मिळेल या घरची काही शेतीवाडी जी आहे ती करणे आणि आपलं जीवन व्यतीत करणे अशा टाईपचा एक होता मानस. हम्म. पण एक छोटीशी अशी स्टोरी आहे की सांगा. तो त्या नाटकामध्ये मी एक मखमली म्हणतो छक्क्याला आधी, हा हा हा, बरोबर बरोबर. छक्क्याचा रोल, कॉमेडी रोल. येस, नटरंगमध्ये जशा पद्धतीचं ना? हा, yes, yes, yes. तर आधी मग माझी ते लेडीची आवाज निघायची, लेडी आवाज. क्या बात आहे. हो, खूप मला प्रेम होता त्या आवाजावर, आता नाही निघत. मला विश्वास नाही होता की तुमच्याही आवाजामध्ये लेडीजचा आवाज. लेडीचा आवाज म्हणजे आता आपल्याच तोंडाने आपली तारीफ करणं होईल, एक प्रकारचा लता आईची टच होती. बापरे. हा, लता आईच म्हणतो मंगेशकरांना. हम्म, हम्म. आणि ममता आम्ही सोबत बऱ्याच काम केलं. बरोबर. आम्ही आणि माझ्या बाबतीत बरेचदा असं इमोशनल सीन्स असले हा. की मग कसं डोळ्यामध्ये ते अंजन मिंजन मंजन वगैरे वगैरे बाप जे सगळं काय बरेच कलावंत नाही का एकदा रोल मध्ये इन्व्हॉल्व झाले. पण Real- माझ्या बाबतीत Really? नाहीच आहे. अच्छा. युवराज आणि आम्ही बरेच वर्ष आम्ही सोबत काम केले. हा. आमची केमिस्ट्री पण खूप चांगली होती हा. ऑन स्टेज. एक तर तर ते आम्ही नाटक छान चांगलं होतं त्याला दादाशी पण काम केलेलं आहे. हम्म. मी मला 2-3 अजूनही डाग नाही की मी डोळ्यामध्ये वाम टाकला. हो, मी पण. क्या बात आहे. हो. आणि तिकडे फिल्म इंडस्ट्रीमध्ये होतच नाही Please, तसे. Please, नाही. होतच नाही. आपल्या झाडीपट्टीमध्ये पण करतात, इकडे काळामध्ये बाम टाकून ठेवतात, अच्छा. मोठ्या शीतामध्ये ते बरोबर काढतात. कानाच्या त्या त्याला आपल्याला सवय नाही, अच्छा. ते मग कसं भटकून जाते तिकडच्या हातकला आहे वेगळी. मग ते कसं इन्व्हॉल्वमेंट होऊन जायचं बरोबर. रोलमध्ये. आणि माझंही असं म्हणणं आहे की ऍज अ कलावंत म्हणून की जेवढा आपण रोलमध्ये इन्व्हॉल्वमेंट होऊ, हम्म. एकरूप होऊ, समरस होऊ, बरोबर. त्याच्यात आपण भिनून जाऊ तर नक्कीच एक नॅचरलिटी येते अभिनय. तुमच्या असं माझा मत आता होतं. तुमच्या आता दांडग्या अनुभवातून आम्हाला यावर्षी काय नवीन बघायला मिळणार? कोणतं नाटक आहे यावर्षी नवीन? आता तर मागच्या वर्षीच आम्ही 60-61 प्रयोग ह्या खास एक मोहमाया नाटकाचे केले. अच्छा. या क्षेत्रामध्ये कसं काय हा, हा. आलं या गोष्टीला, हा. तर थोडक्यात असं आहे की जसं रंगलो रंभेच्या रंगमाली आम्ही नाट्य केलं आमच्या गावामध्ये, हम्म. उन्हाळ्यामध्ये केला होता. तर तेव्हा ते नाटक पाहायला आले होते. मी आवर्जून त्या व्यक्तीचं नाव घेईन, हम्म. अंबादास काबू. क्या बात आहे. त्यांच्यापासून मला प्रेरणा मिळाली. हम्म. हा, कॉमेडी कलावंत आहेत, एक senior चित्रपटीचं चांगलं Yes, दिग्दर्शन. yes, कॉमेडी. yes. तर ते अचानक आमचं नाटक पाहायला आले होते. अच्छा. आता आम्हाला मी फारसा ओळख नव्हती त्यांच्याशी माझी. बरोबर. आणि मग दुसऱ्या वर्षी असं झालं की त्याने एक नाट्य घेतला, मी नाही त्यातली आणि कडी लावा आत. आतली. हम्म. त्याने मला तिथे नेला. क्या बात आहे. क्या बात आहे. हा, वा, वा. तिथे नेलं. मग मला वाटलं की अरे मी बाहेर गावी आलो हम्म. नाटकात काम करायला चित्र. आणि मला नाटक संपल्यानंतर भेटले 200 रुपये. अच्छा. हा, नियत फिरली माझी. हम्म. म्हणजे त्याला काय स्वार्थ जागृत झाला, आतमधला किडा जो कलाकार किडा एक जागृत झाला. विचार केला की 200 रुपये मिळतात, मग या क्षेत्रामध्ये यायला का हरकत आहे? बरोबर. जर आपण सर्व्हिस केली, लागली नाही लागली याची गॅरंटी नाही. हम्म, हम्म. चला आपण या क्षेत्रामध्ये यायला हरकत नाही. बरोबर. जे काही पैसे भेटतील हम्म. आर्थिक मदत होईल आपल्या हम्म. जीवनासाठी, करिअरसाठी. हम्म. ह्या उद्देशाने तिथून जो मग प्रवास सुरू झाला आणि त्या प्रवासामध्ये जो खडतडपणा मी पाहिला आणि जो अरे रे रे, मग आता यांना सगळ्यांना माहित आहे माझा तो प्रवास, सगळं परिचित आहे. म्हणजे झाडीपट्टीच परिचित आहे माझ्या स्ट्रगल. एका शब्दात सांगेन मी, हम्म. 200 रुपये पर दिवस. हम्म. ते आज एका दिवशी युवराज प्रधान 20,000 रुपये घरी नेतात. क्या बात आहे. आता हे सगळं अतिशक्ती नाही हे आहे. सगळं प्रेम आहे, बरोबर. प्रेक्षक मायबापांचा आशीर्वाद आहे. नाना प्रकारचे जो प्रॉब्लेम रंगभूमीशी प्रामाणिक अशी बिलकुल प्रामाणिक रंगभूमी आहे. त्याच्याशी प्रामाणिक. मला वाटते बरोबर, बरोबर. हा हे जिवंत उदाहरण आहे. ममता मला पहा अंगावर काटेतच सांगतात तू उदाहरण. एक आम्ही राजनीती नाटक करत होतो. राजनीती. त्यात मला निगेटिव्ह रोल होता. हम्म. मला वाटतं ममताच मी अपोजिट होतो. हम्म. आम्ही हिरो हिरोईन होतो. म्हणजे मी खलनायक होतो, ही माझी बायको होती. ओके. हा,
तर एवढा मला ताप होता 2 दिवस लगातार. 1 फरवरी आणि 2 फरवरी. 1 फरवरी हा कोठणगाव आणि 2 फरवरी एक रामाळा म्हणून गाव आहे शिंदेगाव. अच्छा. या गोष्टीला किती वर्ष झाले? 15 वर्षाच्या वर. बापरे. शेखर पटले होते ना त्यावेळेस. शेखर पटले वगैरे असताना आम्ही तो नाटक करायचो. तो शेखर पटले हिरो होता, मी खलनायक होतो. एवढ्या तापात तुम्ही रात्रभर नाटक केलं? हा म्हणजे याचं सौंदर्य इतकं मस्त की हे नाट्य रात्रभर चालतात. हो, रात्रभर. झाडीपट्टीच्या नाटकाची हीच एक खासियत आहे की रात्रभर चालतात आणि खिडकडून प्रेक्षक हसतात, रडतात आणि रात्रभर नाटक बघतात. हे कमाल आहे. पण खरंच त्याचं कौतुक आहे. 11 ते 5 ना थंडीचा पारा कमीत कमी 10-12 वर सुद्धा येतो एका पहाटेपर्यंत. झाडीपट्टीचं सौंदर्य तुमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी काय? म्हणजे सगळेजण सांगा, जसं आता युवराजवानी खूप चांगले पॉईंट्स मांडले. तुमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी सौंदर्य काय झाडीपट्टीतलं? मला ना झाडीपट्टीतील सॉरी हा, येस येस. मी लगेच स्टार्ट केला. नाही काय नाही, आपलं डिस्कशन आहे. तुम्ही आपापले मुद्दे मांडू शकता वेगळे. झाडीपट्टीचं अस्खलित सौंदर्य मला एकाच गोष्टीत दिसतं. झाडीपट्टीतला प्रेक्षक जे उत्स्फूर्त दाद देतो ना, म्हणजे कलावंत स्टेजवर आहे, त्याची समजा एखादा त्याला डायलॉग आवडला किंवा कुठल्या कारणाने त्याची एंट्री मिस झाली किंवा डायलॉग मिस झाले, लगेच मस्त हट नाही आवडला तुझा डायलॉग. अच्छा, असं. कमेंट्स त्यांचं comments शिट्या वगैरे वाजवतात. ते सौंदर्य आहे झाडीपट्टी. खरंच की कारण झाडीपट्टी म्हणजे नुसते जंगल आहेत म्हणून झाडीपट्टी नाही. नाही. तर झाडीपट्टीमध्ये हे जे 4 महिने नाटकांचं जे सीझन चालतं आणि त्यातल्या त्यात इंट्रो देताना तुम्ही जे बोललात की पूर्व विदर्भाची ही रंगभूमी, महाराष्ट्रातली ही जगभरात क्रमांक 2 ची रंगभूमी आहे. क्या बात आहे. जगभरात एक पहिला नंबरवर आहे आसामची रंगभूमी आणि दुसरी ही झाडीपट्टी मराठी रंगभूमी. फक्त खूप म्हणजे असं खेदाने म्हणावं असं वाटते की पाहिजे ती ओळख भेटलेली अजूनपर्यंत नाही. मिळाली. अजूनही. कारण करोडोची उलाढाल होते. करोडोची म्हणजे काय, 1 करोड 2 करोड 3 करोड 10 करोड पर्यंत थांबत नाही. तर ही 85 करोडच्या जवळपास इतकी मोठी उलाढाल या झाडीपट्टी रंगभूमीवर होती या 4 महिन्यात. बरोबर. वर्षभर पण नाही. नाही. पण तरीही या रंगभूमीला एका ज्या लेवलवर असायला पाहिजे ती लेवल हिला भेटलेली नाहीये अजूनही. कोणामुळे नाही भेटली असं वाटतं? मला वाटते याला कलावंत पण तेवढेच जबाबदार आहे. बरोबर. शासन प्रशासनही तेवढंच जबाबदार आहे. कारण कसं आहे, पुण्या मुंबईचे बऱ्याच कलावंत एक पोट भरतं, चांगली नाईट मिळते म्हणून झाडीपट्टी मराठी रंगभूमीवर काम करतात. पण जेव्हा इथून बाहेर पडतात तेव्हा मी अगदी स्पष्टपणे म्हणेन की सांगायला लाजतात आम्ही इथे काम करतो म्हणून. हो का असं मग? कारण आमचं हे मोकळं थिएटर आहे ना. तिकडे बंद शामियानात असतं. तिथे बंद शामियानात असते. आमचं हे मोकळं थिएटर आहे. आमचा जो प्रेक्षक असतो हा बिचारा रात्रभर दिवसभर राबून जे काही त्याची पदरमोड झालेले पैसे असतील तर तो एक मनोरंजन म्हणून आमचं नाटक बघायला येतो. तर असा प्रेक्षक आमचा असा खाली बसलेला असतो. कदाचित हेही असेल स्टँडर्डनेस जे म्हणतात ना, एक पुणे मुंबई म्हटलं की आम्ही थोडंसं पुण्या मुंबईचा माणूस म्हटलं की हो हाय हॅलो असं होते. आणि आमच्या झाडीपट्टीतला माणूस असला की काय रे कसा आहेस आबा बसलास का दादी? बसलास का? हे असं होतं ना. तर एक मला वाटते याला कलावंत पण म्हणा, शासन प्रशासन ह्या सगळ्या बाबी त्यांना जबाबदार. झाडीपट्टी मराठी रंगभूमीला जागतिक स्तरावरची 2ऱ्या क्रमांकाची रंगभूमी असूनही तिला पाहिजे ती ओळख मिळालेली नाही. जसं आता तुम्ही म्हटलं की त्यांना सांगायला लाज वाटते हो. इकडे काम करूया. त्यांची ॲबिलिटी नाही आहे का की रात्रभर काम करायची, म्हणून असं वाटतं का त्यांना नाही, ability की कुठेतरी हे आहे. चॅलेंज आहे का त्यांच्यासाठी? हा challenge पण. चॅलेंज तर आहेच कारण की ताई. तुम्हा लोकांचं कारण तुम्ही मोठे मोठे रात्रभर स्टार आले करता. सर, हा. मोठे मोठे स्टार आले हा. ते पूर्वी एका अंकामध्येच रोल करायचे आणि मग नाही करायचे. म्हणजे रमेश भाटकर साहेब वगैरे आले होते इकडे. मोहन जोशी सर पण मोहन आलेले जोशी, आहेत. दीपक शिर्के, मकरंद अनासपुरे, हो. कुलदीप पवार मी पवार पण बघितलंय आलेले. आम्ही तो रोल केलो त्यांच्यासोबत. रोल. या बात. हा, तर ते यायचे. हो. मग जेव्हा हे बघायचे की रात्रभर कसे काय ते एक प्रवेश मध्ये जायचे तर मग लोक ओरडायचे. बरोबर. हा. मग का बा आता तुम्ही एका अंकासाठी आणलात का एवढा मोठा कलाकार? आम्ही तिकीट काढलेली आहे 120 आणि एका प्रवेशासाठी आम्ही 10 हजार रुपये द्यायचे का? हा. 12 हजार रुपये द्यायचे का बरोबर. एका कलावंताला? एका कलावंताला. पण तर ह्या सगळ्या गोष्टींची ओरड व्हायची मग लोकांची. हा. पण आपण म्हणजे या इंडस्ट्रीमध्ये तिकडल्या कलाकारांना का बोलवलं जातं? जर आपल्याला आपली इंडस्ट्री झाडीपट्टी जर मोठी करायची असेल तर आपण तिकडल्या कलाकारांना का आपल्या प्लॅटफॉर्मवर बोलवतो? नाही ते इकडे आता कसं आहे, दुकानदारा म्हणजे प्रेस स्थापन झाल्या ना. कॉम्पिटिशन तयार झालं ना. प्रेसमध्ये कॉम्पिटिशन तयार म्हणजे झालं. तुमच्या मला- आतल्या कॉम्पिटिशनमुळे तो हा. बोलवावं लागतं. इथं प्रेस, इकडे काय म्हणतात त्यांना संस्था म्हणतात ना.
तर इकडे प्रेस आहेत 50 ते 60 प्रेस आहेत. तर माझी नाटकं जास्त झाली पाहिजे बुकिंग अच्छा. मिळाली. आणि ओके. आपण मोठा हायलाइट कलाकार जर आणला तर त्याच्याकडे पाहण्याचा आणि बुकिंग लोकांना आता मकरंद अनसपुरी सरांना पाहण्याची उत्सुकता किती असेल. बरोबर. हा. तर त्यांचे लोक 100-200 रुपयाचे तिकीट घ्यायचे नाही का. तर मग ते पाहण्यासाठी मालक लोकांनी त्यांना मग ते आले तर मग दुसऱ्याशी कॉन्टॅक्ट करा, मग तिसऱ्याशी कॉन्टॅक्ट करा. अच्छा. तर त्यासाठी पैसे म्हणजे एका शब्दामध्ये प्रत्येक निर्मात्याला व्यावसायिक दृष्ट्या त्याच्यापेक्षा सरस व्हायचं आहे. मग हा पर्टिक्युलर एक आर्टिस्ट आपल्याकडे आहे तर 4 मंडळ मग आपल्याकडे जास्त येतील, आपले नाटकं जास्त बुक होतील, हा त्यांचा मानस. पण मला सांगताना खूप अभिमान वाटतो या गोष्टीचा की त्यांची ही जी कन्सेप्ट आहे ना ती पूर्णपणे मोडीच निघालेली आहे. अच्छा. की एकाच नाटकामुळे बाजारी विकलेली नार. हो, yes. जे मागल्या वर्षी, त्याच्या आदल्या वर्षी पण, मागल्या वर्षी पण सलग 120 प्रयोग केलेत त्या नाटकाचे नॉनस्टॉप. आणि कोण कलावंत, आमच्याकडे कोणीही स्टार नाहीये, बरोबर. सर्वसामान्य कलावंत आहे. पण प्रेझेंटेशन, तुमचं प्रेझेंटेशन, तुमची स्टोरी, म्युझिक, तुमच्या कलावंतांचं पाठांतर, ह्या सगळ्या गोष्टींकडे लोकांचा आता कल गेलेला आहे. कारण गौतमी पाटील मला वाटते कुरुडला आली होती. कुरुडला आले. Right. हा. आता पूर्ण फ्लॉप गेला शो. अच्छा. बुकिंगच नव्हती. मला आमचे होतं ना तिथेच. हा म्हणजे प्रमुख पाहुणे म्हणून इथले वडसाचेच एक चांगले व्यापारी आहेत, ते सराफा व्यापारी कावळे भाऊ, कावळे ज्वेलर्स म्हणून, ते सांगायला पूर्णपणे फ्लॉप केला म्हणे गौतमी पाटीलचा. ती पण एक सेलिब्रिटी आहे ना, चांगली नावाजलेली आहे, 2.5-3 चांगलं लाख बरंही आहे रुपये भरून तिच्या गेले बरोबर. तिच्या हा. महाराष्ट्रातली फेमस सेलिब्रिटी. सेलिब्रिटी. famous celebrity. नाणे एक त्या कुरुड गावाचे वैशिष्ट्य आहे. गौतमी पाटील तर होत्याच, पण पुन्हा 7-8 नाटकं एकाच गावामध्ये. हो, मी ऐकलंय 9 हा. नाटकं एका दिवशी असते. एका दिवशी आम्ही तिथेच. हो, आमचं मला नाटक वाटतं होतं ना. 3ऱ्या नंबरवर का 2ऱ्या नंबरवर आमचेच नाटक होतं तिथे बुकिंगसाठी. बुकिंगसाठी. आम्ही आपलं नाटक कसं ओळखतो तेवढ्या गावामध्ये, अरे आम्ही 2 नंबरवर आहोत, 3 नंबरवर आहोत. अभिमान वाटतो ना थोडासा. इतक्या प्रेक्षकांमधून जर आपण तिथे जातो आणि तेवढ्यातून म्हणजे आपल्या नाटकाची तेवढी बुकिंग होते. येस, म्हणजे तर त्या त्याचा खूप अभिमान गावाची, वाटतो. त्या गावाची जेवढी लोकसंख्या राहत नाही तेवढे प्रेक्षक त्या गावात त्या असतात. प्रेक्षकांना सांगायला आवडेल तिथे लक्ष्मीकांत बेर्डे सर सुद्धा हो, आले. हो, हो. येस, येस, मी ऐकलंय. आले. लक्ष्मीकांत बेर्डे सर सुद्धा तिथे येऊन गेले आहेत. हो, मला वाटतं त्या नंतर गावामध्ये कुबल पण आलेले. अशोक असं शराफ कोण असे कोण नसेल आले. अलका कुबलताई येऊन गेले. क्या बात आहे. कुरुळला आले तर अशोक सराफ, अजित कडकडे. अजित कडकडे साहेब आले. आणि मोठे मोठे तुम्ही actor. आता ताईंनी जसं म्हटलं हा. तो मुद्दा तुम्हाला पटतो, म्हणजे तुम्हाला काय वाटतं नाही, त्याच्यावर तुमचं ताईनं viewpoint बोलले काय? ते एकदम अगदी बरोबर बोलले ताई. आणि खरं तर आपल्या जे झाडीपट्टीमध्ये सौंदर्यकरण अशा प्रकारे आहे की जसं म्हणजे आपल्या खेड्यापाड्यात आपला विदर्भ म्हणजे हा शेतकऱ्यांचाच वर्ग आहे. बरोबर. आणि शेतीतून आपण उदरनिर्वाह करून एक 10-20 लोकांचा मंडळ होतो. आणि ते मंडळ पैसा गोळा करून आपली झाडीपट्टी रंगभूमीचे नाटक करतात. इव्हन सर ते थंडीच्या दिवसातच नाटक केले जातात. हा, तेच तर म्हणजे हो, दिवाळीच्या दिवशी सुरू दिवाळी होतं. त्या 4-5 महिन्यामध्ये होतं नाटक. आणि त्याचं एक असं आहे सर की एखाद्या खेड्यागावामध्ये नाटक असली हा. की आजूबाजूचे पाहुणे, हो, सोयरे, हो, धायरे हो. हे सर्व येतात. म्हणजे मंडई हा प्रकार असतो. मंडई मंडई हा Yes, yes. प्रकार असतो. हा, दिवसभर तिकडे मंडई असतो. विदर्भ तिकडे खानदेशामध्ये ते जत्रा म्हणतात जत्रा ना. म्हणतात. जत्रा आमच्या इकडे मंडई म्हणतात. मंडई. बस सारखंच आहे. मंडईबद्दल सांगा ना थोडस. मंडई म्हणजे सर मंडईचा असं आहे की एक त्याला कसं म्हणतात एखादा मेला, जत्रा, जत्रेचाच म्हणल्यासारखा तो एक प्रोग्राम असतो, प्रकार असतो. बाजाराला दुसरं नाव मंडई आहे. अच्छा, बाजाराला दुसरं हो, मंडई. बाजारला म्हटलं तिथं खूप मोठे दुकानं लागतात. आणि आपल्या गावामध्ये एक न दुकान नसणारी त्या मंडईच्या दिवशी 1 किलोमीटर लांब रांग राहते. असतात. तर कसं मंडई भरली आणि असं बाजार वाटते. बाजार म्हटलं की विशिष्ट दिवशी ठरला असतो. मी असं ऐकलंय की तिथे आठवडी मुली बाजार. बघण्याचा वगैरे पण कार्यक्रम हो, होता, हो, तिथे हो, लग्न हो, होतात. त्याच्यामध्ये छान सौंदर्यकरण म्हणलं तर एखाद्या ते- गावात मुलगी आहे का, आले तर चर्चा होतात, नसली तर बघून टाकून आता आले जाऊ तर. अच्छा. हा पण प्रकार आणि आहे. त्या निमित्ताने लांब लांब असलेले लोक त्या गावचे व्यवस्थित ते त्या निमित्ताने येऊन जातात. येऊन जातात. व्यवस्थित नटून जातात. आणि म्हणजे सण नटून उत्सव जातात. बिलकुल, कोणाचा बिलकुल. गावातले जातात, काही जातात. नोकरीवर असतात आणि बाहेर असतात. अरे गावची मंडई आहे, जायच्या. किती लांब नोकरी असली हो, समजा, तर त्या दिवशी त्याच्या नक्कीच तो निमित्ताने गावी निमित्ताने येणार. गावात आणि त्याला मंचावर पाहुणे म्हणून आम्ही त्यांचे स्वागत वगैरे असते. हो. जावई लोक जावई आले नवीन आपल्या बहिणी येणे, परंपरा म्हणजे आहेत एक आमच्या झाडीपट्टीची निगडीत. चेतन भाऊ, मला सांगा की आता जसं मंडई असते एका गावामध्ये, दिवसभरात पाहुणे येतात वेगवेगळ्या गावातून,
सो रात्रीचा विरंगुळा म्हणून हे नाटक चालू झालंय का, असं काही आहे? नाही असं नाही. रात्रीचा Okay. विरंगुळा म्हणून नाही, परंतु म्हणजे आम्हाला विशेषतः म्हणजे सांगतात ते मंडळवाले की बाबा नाटक आपली सकाळपर्यंत चालली पाहिजे, कारण की आपल्या गावात पाहुणे येतात, मग बरेचसे पाहुणे आल्यानंतर त्यांच्या झोपणी वगैरे राहायची असते, व्यवस्था, म्हणून okay. तुम्ही थोडंसं त्यांचं लेट पांघरून करा वगैरे बा. नसतं तेवढं. नाहीतर आपण समथिंग नाटक सुरू केला जर समजा 10 वाजता तर आपलं नाटक 4-4:30 पर्यंत संपतो. बरोबर. परंतु आवर्जून मंडळवाले सांगतात की आमच्या इकडे खूप पाहुणे आहेत बा, तर तुमची नाटक सकाळपर्यंत चाललीच पाहिजे. आणि मंडई म्हटलं की नुसता म्हणजे मंडई आणि नाटक हा विषय नाही, परंतु त्या निमित्तानं सोयर सुतूक जमणे, न येणारे पाहुणे त्या दिवशी येणे, त्या निमित्तानं अच्छा. आपल्या गावचे पोरं जावई जे बाहेर असतात, कोणी नोकरीला असतात, कोणी कमायला जातात, आणि मुद्दाम मंडईच्या दिवशी किती पैसा लागत मग ते मुंबईला असतील, नागपूरला असतील, कुठं चंद्रपूरला कमायला गेले असतील, त्या मंडईच्या निमित्तानं गावामध्ये येतात आणि त्या निमित्ताने एकमेकाची देवाणघेवाण, आचाराची देवाणघेवाण, त्या निमित्तानं नवीन सोयर सुतूक जोडते, भेट भलाई, मस्त त्या गावात कोंबडे बकरे म्हणजे मेजवानी होतात. बकऱ्याच्या सकाळी पाहुण्याला आवर्जून. कोंबडं खाल्ल्याशिवाय अच्छा. जाऊ आणि- देत नाही. अच्छा, क्या आता बात आहे. नाटक झाली, बस स्वयंपाक झालाच आहे, जेवा आणि गावाला जा. मला या प्रश्नात तुम्हा लोकांचं जेवण कुठं होतं, म्हणजे तुम्ही जेवता कधी? हा नाही, आमचे मंडळवाले विशिष्ट मंडळवाले सोय असतात. करतात, अच्छा. म्हणजे साऊंडवाले असतात. नाही म्हणजे मला विचारायचं की नाटक झाल्यानंतर जेवता की नाही, नाटकाच्या आधी जेवता? नाटकाच्या पूर्वी प्रत्येकाचं आणि वेगवेगळं असतो पण ना, अच्छा. असतो ना कुठे नाही, गडचिरोली जिल्ह्याच्या 80% गावांमध्ये मटणाचा बेत असतो. असतो. नाही, गडचिरोली बहिणी हसत जिल्ह्याचं आहे. नाव मी आवर्जून घेईन, हा. कारण तिथं नाटकांचा बेत असतो, कारण पाहुणे जेवतात, मंचावर येतात आणि मग उद्घाटन करून नाटक नाही, सुरू होतं. अगदी बरोबर आहे. बहिणी हसत आहेत, हा. काहीतरी कॉन्स्पिरसी आहे. नाही नाही, नाही, काही असं नाहीये. हा. गडचिरोली जिल्ह्यामध्ये नाटक असलं ना की युवराज सर, गोंगले सर हा. मला आवर्जून सांगतात आज Yes. टिफिन घेऊ नकोस हं, ममता. अच्छा. का गडचिरोली जिल्ह्यात नाटक आणि मटण तर राहतेच. अच्छा, क्या बात आहे. आणि खरंच त्यांचा मानावा लागेल, हो. तेवढ्या मोठ्या लोकांना ती मटण वाढतात. क्या बात आहे. मंचावर 20-25 ते वेगळे, सगळ्या कलावंत. आम्ही 20-25 कलाकार वेगळे आणि येणारे 20-25 लोक वेगळे, किंवा बकराही असतो कदाचित. एकदा काय झालं सगळे सर, सोय आपल्या करतात. चुकनाळा गाव आहे सगळे सोय ब्रह्मपुरीचं. करतात. तिथे प्रल्हाद मेश्रामचे नाट्यरंग मी 5 वर्ष मी कंटिन्यू केलो त्या गावात. अच्छा अच्छा. तो एक मंडळ असा होता सर, म्हणजे कलावंतांना, उद्घाटक लोकांना जेवण नाही, प्रेक्षकांना सुद्धा जेवण मटण. रात्रभर हो, चाय चुकनाळा वाटायची. गावामध्ये बरोबर आहे, चाय रात्रभर चाय वाटायची. फ्री अच्छा, त्या हो, हो, गावामध्ये. हो. क्या बात आहे. इकडे बघितलंय, 2-3दा ते ब्रह्मपुरी जवळच ते गाव आहे. वासराला राहायचं ना, चहा बिस्किट, चहा. चहा बिस्किट चहा- राहायचं. चहा- काय चाय ताई म्हणतात, प्रेक्षकांना जेवण म्हणजे वेगळं. आता ते 2 मंडळ आहेत त्या गावामध्ये, मी पण गेलोय. नाटक मोफत आणि रात्रभरच्या. रात्रभर चाय. बरं युवराज भाऊ, मला सांग, ही रंगभूमी जी आहे खूप मोठी आहे, जसं आता मॅडमने सांगितलं की म्हणजे जगामध्ये दुसऱ्या नंबरची, बिलकुल. बरोबर. आता नंतर झाली. पण माझ्यासारख्या ना सामान्य लोकांना असा प्रश्न आहे की ही नेमकी चालते कशी, काय? झाडीपट्टी चालते कशी, हिचं आपलं कॉमर्स नाट्यक्षेत्र कसं आहे, हा हे चालतं कसं? आता कसं आहे तेच यांनी सगळ्यांनी जे सांगितलं नाही का, की आधीपासून 150-200 वर्षापासूनची जी परंपरा आहे, तर ही परंपरा विस्तृत होत गेली आता. बरोबर. आधी काही संक्षिप्त होती, दंडारीचा प्रकार होता, तर गावचेच कलावंत करून आपले छोटे मोठे मनोरंजनाचा काहीतरी करणे असा प्रकारचा होता. त्यानंतर तर हळूहळू कसा हौशी काम होता आधी. बरोबर. आता हळूहळू हा व्यवसायाकडे वळला. व्यवसाय. हा, Complete. कमर्शियलायझेशन झालं. व्यवसाय झाल्यामुळे काही मगाशी म्हटल्याप्रमाणे चेतन भाऊ म्हणले की त्या एरियातले जे कलावंत होते मोजके, त्यांनी हो. इंडिव्हिज्युअली बोलायचे, बरोबर. काही गावचे कलाकार असायचे. मग असे आता चेतन भाऊला, तिकडे शेखर भाऊला पण आहेत काही कलावंत आमचे मित्र आहेत, त्यांनी इंडिव्हिज्युअली बोलायचे. आमच्या सारख्यात नाही, मग असं वाटू लागलं की नाही यांना बोलावतात, यांना इंडिव्हिज्युअली बोलावतात, बाईला इंडिव्हिज्युअली बोलावतात. मग आपणाला तर इंडिव्हिज्युअली बोलावला पाहिजे, त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. बरोबर. मग अशा पद्धतीने आम्ही झाडीपट्टीतले काही काही कलावंत जे आमच्यामध्ये सुप्त गुण होते, हा. असे कलावंत म्हणजे निर्माण झाले. हा. इंडिव्हिज्युअली नाटकं करता करता आता मलाच सांगत, मला वाटतं 35-36 वर्ष झाले मला नाटकामध्ये. आधी मी इंडिव्हिज्युअलीच करायचा. आमचे जे मित्रमंडळी असायचे, हो, हो. भाऊ आहेत, भाऊ तुमच्या गावी नाटक करतात, मलाही घ्या, अच्छा. असं पण सांगायचं. छोटा तरी पात्र द्या, म्हणजे- नाही तर गाणं तरी म्हणायला न्या. असा हा एकंदरीत संपूर्ण कलावंतांचा अशा प्रकारचा प्रवास सुरू झाला. आणि आता हळूहळू तो व्याप वाढला. मग काही मोजक्या तुम्ही जो एक संकल्पना दिली आहे की प्रेस म्हणून, आमच्या नाट्य संस्थेला प्रेस हा शब्द जनरली यूज केला जातो. हो. त्या पहिल्या फक्त 2च रंगभूम्या होत्या, एक भारत आणि एक महाराष्ट्र. महाराष्ट्र.
तर ते पॅम्पलेट छापायचे तर प्रेसमध्ये छापायचे. अच्छा. त्याच्या स्वतःच्या मालकीच्या प्रेस होत्या, प्रिंटिंग प्रेस ज्याला म्हणतात. अच्छा, ओके ओके. ते मोजक्या दोनच प्रिंटिंग प्रेस होत्या. त्या प्रिंटिंग प्रेसच्याच ठिकाणी त्यांचे नाटकाचे आपण pamphlet होते. अच्छा. तिथे लोक ऑर्डर द्यायचे म्हणजे नाटकाचे. म्हणून त्याला प्रेस असा नाव पडलं. अच्छा. आता त्याला प्रेस असं नाव पडलं तर तो आता परंपरागत प्रेस झालेली आहे. तू कोणत्या कोणत्या प्रेस मध्ये आहेस? कोणत्या प्रेस मध्ये असं आहे का? आहेस? भाऊ इकडे आम्ही अनिल भाऊ हा, तिकडे प्रेस असेल तर चेतन नवीन भाऊ असेल. कोणत्या प्रेस मध्ये आहेत? आता झाडीपट्टीसाठी प्रेस म्हणला म्हणजे तो रंगभूमी असं. अच्छा. हा झाला. मग आता हळूहळू हळूहळू काही मोजक्या मला वाटते 2-3च जिल्ह्यामध्ये नाटका होत होत्या. एक भंडारा, चंद्रपूर गोंदिया. आणि गडचिरोली. गोंदिया. गोंदिया आता नंतर जिल्हा झाला, तो भंडारा एकच जिल्हा आधी तर होता. भंडारा जिल्हा. तर हे मोजके 3च भंडारा जिल्ह्यात जिल्ह्यामध्ये व्हायच्या तर साकोली वगैरे तालुका जास्त होता, पण आता भरपूर झाले पूर्ण तालुके. तोच आता मी सांगत आहे आंध्रापर्यंत आता हळूहळू या बात. सुरुवातामध्ये सुद्धा बरं झाले. तीन जिल्हे झाले. हा. आता नव्हे, हा. आता माझा अनुभव सांगतो प्रामाणिकपणे. 10 जिल्ह्यात काम करतो आम्ही. क्या बात. तुम्ही म्हणाल 10 जिल्हे कोणत्या? यवतमाळ, वर्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड. यवतमाळ वर्धा म्हणाला आता. बिलकुल. बापरे. म्हणजे इथपर्यंत आता हळूहळू व्याप होत आहे. आणखी व्याप होतो, पण आंध्र आमचा प्रदेशात पण आम्हाला गेलो आम्ही. टायमिंगचा प्रॉब्लेम असतो ना. हा, हा, आमच्या travelling, रोजच्या travelling. नाटकं असतात हा, हा. ना. समजा आज आमच्या गडचिरोली जिल्ह्यात नाटक आहे. ट्रॅव्हलिंगचा प्रॉब्लेम. आणि समजा वर्धा जिल्ह्यात आमचं नाटक लागला तर मग तो टायमिंग डिस्टन्स आम्हाला कव्हर होत नाही, म्हणून आम्ही टाळतो. नाहीतर वर्धेच्याही पलीकडे आम्ही जाऊ शकतो. नाही म्हणजे तुम्ही तो चॅलेंजेस एक्सेप्ट करता, कारण की तिकडे थिएटरमध्ये जे नाटकं असतात सगळा सेटअप रेडी असतो. मग तुमच्या इथे साऊंड सर्व्हिस पासून सगळे लोक सगळे एका वेळेस येतात हा. की त्यांनी सगळी अरेंजमेंट करतात. ते बिलकुल, बिलकुल. ममतारी म्हटल्याप्रमाणे आमचा ओपन थिएटर असतो ना, हा, हा. तर तिथे जाऊन आम्हाला आमचा थिएटर हा बनवा लागतो. अच्छा. तर त्याच्यामुळे तो टायमिंगचा थोडासा प्रॉब्लेम होतो. तरी पण आम्ही सरासरी 250 किलोमीटर करतो नाटक. ट्रॅव्हल करतात. ट्रॅव्हलिंग करतो. रोज 250 ते 300 किलोमीटर तसं होऊ शकतो मॅनेज, त्याच्यावरचा नाही होत. मग तुम्ही झोपता कारण कधी? साऊंड आमची कमीत कमी 3 ते गाडी. 4 वाजेपर्यंत तरी. म्हणजे याच्यामध्ये आउट ऑफ स्टेट पण आला. हा. आंध्र हा, छत्तीसगड मध्ये छत्तीसगड मध्ये नाटक होतं. भरपूर होतात मानपूर छत्तीस. तालुक्यामध्ये. समजतं त्यांना? हा, हा. मराठी border ला लागूनच ना, तेलंगणा छत्तीसगडला तर कमी नाटकं होतात, हा. तेलंगणाला भरपूर नाटकं होतात. पण त्यांना समजतं हो, कसं? borderला बॉर्डर लागूनच लागून आहे नाही ना का? महाराष्ट्र. हे दोनच भाषा बोलतात. हा. नदीच्या पलीकडे मराठी आंध्र प्रदेश आणि आणि इकडे. त्यांचं सर्व काय? कलावंत नावेत बसून गेलो आणि नाटक केलं. हिंदी पण भाषा बोलत नाही, मराठी आणि तेलुगूच भाषा बोलतात. त्यांचे सोयरे हा. आमच्या महाराष्ट्रातच, म्हणजे सोयरकी जे आहे त्याची बॉर्डरवर आहेत ते सगळे गाव. शिरपूर अशी तहसील येते, मला वाटते आदिलाबाद की काहीतरी हो, हो. जिल्हा आहे. आता पुन्हा बदलला त्यांचा जिल्हा. हो, हो. अच्छा. आता ह्या- भीम असाच मोठा लंबालचक नाव आहे. अच्छा अच्छा. जिल्हा पण आधी विभागला गेला. आधी होतं गौतमपूरला आपण नाटक केलं तो होतं छत्तीसगड मध्ये येतो. त्याग नाटक हो. तिथे त्याचा दुसरा- ऑर्गनायझर होते ना, हा, हा. त्यांनी अनाउंस करतानाच म्हटलं होतं की इस नाटक का अगर कुछ भाग आप हिंदी में ट्रांसलेट करके बताएंगे तो बड़ी मेहरबानी होगी. आणि ते सगळे आम्ही कलावंतांनी ऐकलं. तेव्हा शेखर पटले होते, वासुकुमार होते, युवराज आणि मी पण होतो. आणि ते काही नाही, मग हिंदीमध्ये डायलॉग बाजी सुरू झाली. ज्यांना येत होतं त्यांचं ठीक आहे, ज्यांना नाही येत होतं ते बिलकुल एकही डायलॉग न बोलता वासुकुमार वासुभाऊ हा. थोडे चिडले होते. अच्छा. अख्खा प्रवेश पूर्ण म्हणजे केलाच नाही त्यांनी. अच्छा. मग हेमाताई होत्या, हेमा जाधव, ज्या पुण्याच्या आहेत, तिकडच्या जळगाव साईडच्या. पण त्यांचा आम्ही हिंदीचा जरा प्रॉब्लेम होता. भलेही मीला थांबवत आहे, भलेही बोलत असेल की हिंदीमध्ये आम्ही प्रयत्न, मी पण नाही केला प्रयत्न. अच्छा. मला वाटतं आमचं त्याग नाटक होतं आणि आमचे रोल, आमच्या दोघांचं तर ते असं रोल आहे त्या नाटकामध्ये की आम्ही नाही भटकू शकत त्या रोल पासून. आणि थोड्याशा गोष्टीसाठी पुढे हिंदी केलं. इमोशन्स जरा चेंज होतात. राईट राईट राईट. तर ते असं झालं होतं. पण आता समजते त्यांना मराठी, चांगली समजते. झाडीपट्टीमुळे त्यांच्यापर्यंत मराठी पोहोचली असं हो, मला काय हरकत नाही. असंही म्हणायला हरकत क्या बात नाही. आहे. यासाठी तर ही गर्वाची गोष्ट तर असंही मराठीला म्हणायला अभिजित हरकत नाही. भाषा तर काही चांगली पर्सेंट आहे. देऊ आपण. हो. ही मला वाटते 2009-10 गोष्ट आहे. 9-10 गोष्ट आहे की हिंदीमध्ये कुछ भाग इसका ट्रान्सलेट करके बताएंगे. पण आता कंटिन्यू 3-4 वर्ष झाले. मी माझ्या पण ग्रुपचं नाटक होतं तिकडे, पण आता अशी ओरड येत नाही की कृपा करके इस नाटक का कुछ भाग अब हिंदी में ट्रान्सलेट करके बताए. कारण आता ते समजतात, त्यांना समजून येतं. 1-2 डायलॉगची हिंदीमध्ये झालेत ना, ते म्हणतात नाही आता आम्ही समजून घेऊ शकतो. अच्छा. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की झाडीपट्टीची नाटकं त्यांचं प्रेझेंटेशनच इतकं लाघवी आणि सुंदर असतं की ते स्वतः तयार झाले असतील की नाही पण मराठी शिकली पाहिजे, म्हणजे आपल्याला मराठीचा आणि या नाटकांचा आस्वाद घेता येईल. क्या बात. असं मी बाजारी विकलेली नार याच्याकडे येणार आहोत, पण त्याच्या पहिले अनिल भाऊंचं बोलायचं. हो.
तुमचं खूप फेमस झालेलं गाणं, त्या गाण्याची थोडी स्टोरी सांगा आणि जमलं तर आम्हाला गाणं ऐकवा. कॉपीराईट तुम्ही पाठवू नका फक्त आम्हाला. ते सर गाण्याचं म्हणजे ते पदर सावर जे गाणं आहे ते त्याचं उगम अशा प्रकारे झाला की मी केव्हाही जेव्हा कुठं जायचं असलं आणि माझ्या पत्नीला गाडीवर घेऊन जायचं असलं, मी नेहमी म्हणायचं आपलं पदर वगैरे साडी वगैरे चांगले सावध. अच्छा, म्हणजे हा पहिला शब्द आहे. रोमांस तिथून सुरू झाला गाण्याचा. हो, हो. आणि तिथून मला मग कधी कधी साजने पदर सावध, साजने पदर सावध असं कंटिन्यू करता करताच एकदम समजा साजने पदर सावध विचार केला काहीतरी साजने तुझा पदर असा. याच्यावर सर मी लिहित गेलो ते वाक्य. तुझं नाजूक हे अंग जणू साजूक बंद, चल उधळू प्रीतीचा रंग या रेशमाच्या धाग्यातून. बहिणीच होत्या ना गाडीवर? हो, बहिणीच होत्या. बहिणीच होत्या. बरं ऐकवाल का ते गाणं? ऐकवाल? ऐकू शकतो. हा ऐकवा ना, ऐकवा. क्या बात. सुटलाय सुसाठ वारा 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 वारा, सुटलाय सुसाठ वारा रानातून साजने तुझा पदर सावर, तुझा पदर सावर ग, पदर सावर तुझा पदर सावर. क्या बात. बरं परत कुठलं नवीन गाणं येतंय आता या वर्षी असं काही? नवीन सर लिहिणं चालू आहे गाणं, आणि एक गाणं आता दिवाळीच्या पहिले मी व्हिडिओ पण करणार आहे. ऐकू शकता ते थोडस? तुझा सुंदर चेहरा पाहुनी माझं मन, तुझा सुंदर चेहरा पाहुनी माझं मन, झालं पाणी 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 गरानी. अशा प्रकारे. क्या बात आहे यार. म्हणजे हे व्हायरल आहे. यांच्या पहिल्या गाण्याला ना 50 लाखाहून जास्ती व्ह्यूज आहेत, बरोबर ना? येस. आणि सोशल मीडियावर आता यांनी सांगितलं की 6000पेक्षा जास्ती रील्स तयार झालेले आहेत. हे गाणं तेवढंच व्हायरल होईल. क्या बात आहे. येस. तर आता मी जसं म्हटलं बहिणीकडे ना बाजारी विकलेली नाळ, म्हणजे अख्खी इंडस्ट्री हलवली या नाटकाने. खरं आहे ना? हो. येस. सो काय गोड आहे नाटकाचं? काय म्हणता येईल, पण मस्त नाटक आहे. हो. सुंदर नाटक आहे. रिअलिस्टिक नाटक आहे. रिअल स्टोरी आहे ही. मध्य प्रदेशातील शिवपुरी भागात जो बायकांचा बाजार म्हणजे आताही भरवला जातो, त्या नाटकाची ती प्रस्तावनाच आहे. तर ही आजच्या काळामध्ये खूप शर्मेची बाब आहे, जिथे आपण स्त्री पुरुष समानता म्हणतो. बाजार हा जनावरांचा पण आपण म्हणजे खूप भावूक होऊन जातो. गाईचा बाजार गाईला नाही विकायचा. मग जिथे भावूक होतो, मग स्त्रीच्या बाबतीत का बरं असं? स्वातंत्र्याच्या 48-49 वर्षानंतरही 78 वर्षानंतरही आजही तीच परंपरा का बरं जपली जाते? तिथे अंकुश का नाही लावला जात? तर ही स्टोरी युवराज भोंगले सर यांच्या वाचनात आली आणि त्यांनी सर्चिंग करून, ऍक्च्युली ते तिथे जाणार पण होते, पण शाळा असल्यामुळे ते आता मुख्याध्यापक आहेत, त्याच्यामुळे वेळेच्या अभावी त्यांनी ते गुगलवर सर्चिंग केलं आणि एक स्टोरी लिहिली 1 लाईन आधी, आणि मग ती ऐकवली. एक चांगला स्वभाव आहे भोंगले सरांचं की जेही चांगलं वाटलं ते लिहितात आणि माझ्याशी डिस्कस करतात किंवा ग्रुपमधल्या विश्वासू कलावंतांशी ते डिस्कस करतात. मग याच्यावर लिहिलं पाहिजे का, लिहायला पाहिजे का, हे सगळी चर्चा झाली आणि मग ते नाटक असं पुढे गेलं. आणि वाटत नव्हतं लोक त्याला एक्सेप्ट करतील की नाही, कारण पहिल्यांदा सत्य घटनेवर आधारित, मला वाटतं याच्या आधी सदानंद बोरकर सरांचं होतं एक नाटक सत्य घटनेवर, आणि हे आलं. तर बाजारी विकलेली नाळ अर्थात भाड्याची बायको या नाटकाच्या म्हणजे शीर्षकाने पण थोडंसं हे झालं. हे नाव कसं, नाव तरी बदलवून द्या, अशी पण प्रेक्षकांची मंडळांची ओरड होती. पण सर म्हणाले की मी नाव बदलणार नाही, तुम्ही आधी नाटक बघा, टायटलवर नका जाऊ. आणि मग ते आलं की भाड्याची बायको म्हणजे कुठे राहतो, नाही आम्ही यांच्याकडे राहतो. मग स्वतःच आहे का, नाही भाड्याचा आहे. हा प्रमाण मराठीतला शब्द आहे भाड्याची बायको. तर इकडे शिवी म्हणून समजल्या जायची इकडचे प्रेक्षक, इकडचे मंडळ, त्याच्यामुळे जरा त्या टायटलला प्रॉब्लेम झाला. पण नाही, मग हळूहळू आता पहिल्या वर्षी आम्ही 84 प्रयोग केलेत, मागल्या सत्रामध्ये आम्ही 120 प्रयोग केलेत त्याच नाटकाचे. तर प्रेक्षकांना ते समजून आलं. आता तशी टायटलच्या बाबतीत कुठलीच ओरड होत नाही आणि नाटकाला उत्तम प्रतिसाद आहे, साथ आहे. आमच्या कलावंतांचं पण भरभरून कौतुक केलं जातं.
नाटकातील सगळीच पात्र मी विशेषतः प्रणयचं पण नाव घेईल. त्याची तब्येत बिघडली होती. जसं प्रणय देवगडे. देवगडे जसं युवराजने सांगितलं की ताप होता त्याला, तो अक्षरशः म्हणजे डॉक्टर म्हणाले की हा अवजतच नाही आता, दुसरा कलावंत तुम्हाला घेऊन जावं लागेल. सावरगावला नाटक होतं आमचं 1 एप्रिलला या सत्रामध्ये. पण प्रणय पण सॅल्यूट आहे, त्याला मानावं लागेल. त्याचं डेडिकेशन आहे, तेवढं समर्पित आहे तो की तो उभा राहिला. त्याला श्वास घ्यायला प्रॉब्लेम होता, ऍडमिट होता तो त्याच्या आदल्या दिवशी, सलाईनवर होतं सगळं. पण त्याने केलं, फोर्सफुली केलं त्याने. म्हणजे असं नाही की मला माझी तब्येत खराब आहे त्याच्यामुळे मी करू शकणार नाही. आणि 1 एप्रिल म्हणजे प्रचंड लाईट्स, ते गरमी, हो एप्रिल महिन्यातले नाटकं. मेकअपची वाट लागून जाते, म्हणजे पूर्ण वाटच लागून जाते. पण प्रेक्षक पैसे देऊन तिकीट घेऊन आपल्याला बघायला येतात, त्यांचं समाधान करणंही तेवढंच आपलं एक कर्तव्य आहे, सच्च्या कलावंतांचं कर्तव्य आहे. त्याच्यामुळे त्यांनी ते फोर्सफुली केलं आणि सगळंच सुंदर नाटक आहे. सो जसं नाटकाचं टायटल आहे तशी परिस्थिती आजही आहे तिथे. आजही आहे, आजही बापरे. आहे. तुम्ही गुगलवर जाऊन सर्च करू इथं म्हणजे शकता. खूप भयावह आहे. म्हणजे तुम्हाला लोकांना माहिती आहे ही परिस्थिती आहे अशी? अजूनही आहे, आहे आहे. तुम्ही गुगलवर जाऊन आता पण सर्च करा, तुम्हाला आता ते ती सगळं ऑटोमॅटिक त्याच्यात परिस्थिती म्हणजे उघड आहे की आतमधून हा. काही गोष्टी आहेत हे नाही माहिती. पुन्हा याच परिस्थितीवर मध्य प्रदेशातील शिवपुरी भागात जो बायकांचा बाजार भरवला जातो, याच्यावर खूप वर्षाआधी विजय तेंडुलकर सरांनी नाटक लिहिलेलं आहे, अच्छा. कमला. कमला. येस, त्याच्यावर मूवी पण आली. मग आम्ही ती मूवी पण बघितली. अच्छा. त्याच्यामध्ये स्मिता पाटील, शबाना आझमी आहेत, दीप्ती नवल आहेत. त्यांनी ते काम केलेलं आहे तिथे. आणखी 1-2 आर्टिस्ट आहेत, तर मला त्यांची नावं नाही आठवत. पण रियालिटी आहे ती, रिअल स्टोरी आहे. पण तो पिक्चर आणि ते नाटक, तिकडच्या भागामध्ये जे नाटक आहे त्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. आम्ही कसं प्रेझेंट करायचं हाही आम्हाला खूप प्रश्न पडला होता. पण काय म्हणेन मी, सगळ्यात मोठी खंबीर बाजू म्हणजे म्युझिक त्या नाटकाचं, की प्रेक्षकांना ते खूप आवडलं आणि त्यांनी अक्षरशः उचलून घेतलं. अच्छा. बरं, या नाटकातला एखादा फेमस डायलॉग किंवा मोनोलॉग असेल तर ऐकायला आवडेल आम्हाला. सेम आता मला सारखी माझी परिस्थिती झालेली आहे. खूप सुंदर डायलॉग आहे तो, पण म्हणजे मी सरांनी इथूनच घेतलेला आहे. जे पेपरच्या न्यूज येतात त्याच्यातलाच तो डायलॉग आहे की बऱ्याचशा ग्रामपंचायतीचा, खाप पंचायत वगैरे, अहमदनगर जिल्हा वगैरे त्या भागामध्ये जे होतं की स्त्रीला अजूनही तुम्ही दुय्यम समजलं जातं, तिच्यावर कशा कशा प्रकारे अत्याचार होतो. तर तो डायलॉग त्या नाटकामध्ये आहे. खूप मोठा पॅच आहे तो. आणि छोटा करून सांगा. छोटासा सांगा. मला आठवत पण नाही, खरं सांगते. दुसरं छोटासा. स्टेजवर गेल्यावर बरोबर आहे. हा. रंगभूमीचा रंग जोपर्यंत लावत नाही ना तोपर्यंत. जमातून दिलेली येत नाही. बरं, आता लाईटचा रंग समजून तुम्ही हा. विचार करा. तो लंबा असेल त्याच्यामुळे काय तर छोटासा कजरीवाला घ्या. सोलो. आठवत पण नाही काय कसं. खूप खूप बऱ्याच खाचा खुसा आणि खूप सुंदर 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 मी मध्ये टाकलं पण होतं मिस यू काजळी म्हणून. मी खूप मिस करते त्या रोलला, पण नाहीच आठवत आहे मला. बरं, दुसऱ्या कुठल्या एखाद्या नाटकाला ते फेमस म्हणजे आतापर्यंत एखादं दुसऱ्या असं कुठल्या नाटक होऊन गेलं की जे लक्षात आहे किंवा एखादा डायलॉग आवडलेला आहे असं? माझी सगळीच मी खरं सांगते, मी रुद्राम भाऊ सोबत पण काम केलेलं आहे 3 वर्ष कंटिन्यू. अच्छा. चेतन भाऊ सोबत पण आधीमध्ये काम केलेलं आहे. अनिलशी माझा संपर्क आलाच नाही. मी म्हटलं मी एकदा पहिल्यांदाच. केलं होतं तुमच्यासोबत, फाटका पदर मायचा. अच्छा. प्रल्हादकडे. आणि याच्याशी माझी बरीच कारकीर्द गेलेली आहे याच्यासोबत. मी ओरिजिनल थापून मारले तुम्हाला त्या नाटकात. क्या बात आहे. तिथं महाराज तिथं नाही मारलं. आताही लक्षात आहे. ओरिजिनल मारा. ओरिजिनल मला लागली होती. तिथं मारायचं कामच त्याला नव्हतं. अनुभव आहे. तिथं मारायचं कामच एकदम नव्हतं. missing फाटका पदर झालं. माय. ती हिरोईन असते माझी. एकदा आली होती ताई, आमची हिरोईन होती त्या म्हणजे मारायचा रोल नव्हता तरी मारलो तरी मारलं. वाचून आली हा कुठला राग काढायचा होता? कुठं नाही त्या दिवशी पहिल्यांदाच आली होती त्या नाटकामध्ये. Scene मध्ये आला ती तर हिरोईन आपण होती त्या मारायचं दिवशी. असेल कुठे शीन तो लक्षात राहिला मग. हिरोईनचाच रोल होता. शेवटी तिथं महाराज थापट मारणे साहेब महत्त्वाचं होतं ना. तिथं काय मारलं भलतेच वेळेस मारून टाकलं. लागलं होतं. बरीच बरं, आठवणीची नाटक आहेत, पण बोला. एक वीरा नाटक आहे जे मला खूप जास्त चांगलं Yes. आवडतं. येस. त्याच्यामध्ये माझा रोल पण म्हणजे मला जे रिअल लाईफ मध्ये बनायचं होतं, एक IPS अधिकारी माझं स्वप्न होतं. त्या पद्धतीचं माझं प्री-RD ट्रेनिंग पण झालेलं आहे गोव्याला, पुणे, क्या मुंबईला, शिरूरला, मेरठ आहे त्याच्यामध्ये इन्क्लूड.
तर ते स्वप्न जरा झाडीपट्टीमध्ये आले आणि झालं ते गेलं सगळं. आणि मग सरांनी नाटक लिहिलं, विरा तू परतून ये रे. आता 2-3 वर्ष आधीची गोष्ट आहे, बरोबर. मला वाटतं 4-5 वर्ष झाले असतील. पण एंट्री करता बरोबरचा तो डायलॉग आहे, मी म्हणेन चष्मा लगाने के 2 फायदे होते हैं, बंदी खूबसूरत भी दिखती है और मासूम भी. वैसे तो मासूमियत मेरी रग रग में है, बस जुबान की थोडी बदतमीज है. क्या बात आहे. चेतन भाऊ, तुम्ही कॉमेडी कलाकार आहात. काय कॉमेडीची मेजवानी, म्हणजे असा प्रसंग जो तुम्हाला स्टेजवरून सगळ्यात जास्त टाळ्या पडतात बा त्या कॉमेडीसाठी, किंवा तुमच्या लक्षात असलेला एखादा कॉमेडी सिनेमा? मी प्रतिशोध कुंकवाचं हे नाटक परमान गाणे लिखित 5-6 वर्ष अगोदर खूप गाजलं. आणि त्या नाटकात जी मी कॉमेडी केली दारूची, ती अप्रतिम कॉमेडी. मला तर आवडलं खूपच, कारण की माझी रिअल लाईफची ती स्टोरी होती त्या नाटकामध्ये. आणि मी खूप दारू प्यायचो आधी. अच्छा. जवळपास 15 वर्षाच्या आधी. टाळ्या अगदीच. जे रिअल आहे ते सांगायला काय. Yes, yes. आणि पण तो रोल मी इतका गाजवला की जवळपास आता तरी ते म्हणजे त्यांनी रील टाकले ना, तर 40 लाखाच्या वर लोकांनी पाहिलेला तो माझा व्हिडिओ. मग तोच व्हिडिओ चालला. नाही, 1 करोडच्या जवळचा आहे. क्या बात आहे. नंतर माझा आहे. हा. क्या बात आहे. कारण शांतारामच्या कॉमेडीला मला सांगत होते प्रोडक्शन वाले HK, हा, ते ओमदेव कोसम सर्वात जास्त म्हणे शांतारामवाला आहे, 2 नंबरवर रुद्राम भाऊ तुम्ही आहात म्हणे. म्हणजे आवर्जून सांगेन मी, झाडीपट्टीमध्ये आतापर्यंत सगळ्यात जास्त ते काम ते व्ह्यू. आपल्या त्या शांतारामच्या शांतारामच्या comedy कॉमेडीला. क्या बात आहे, क्या बात आहे. हो. त्याच्यानंतर दुधरा भाऊच्या. हा. बरोबर, सादर ही करायचं. मनाची श्रीमंती असते. ही मनाशी ही खरी. ही झाडीपट्टीत बघायला मिळते. येस. अरे आहे ते रिअलिटी आहे. बरोबर. मी आहे किंवा नाही म्हणलं ना, परिस्थिती थोडी बदलणार आहे. Absolutely. ही सर्वात मोठी आहे. बरोबर, कारण बरोबर. ते सांगतात आणि आम्ही बघतो ना, दिसते आहे तिथे रिअल ते. रिअल आहे ती रिअल आहे. मला बघतात किंवा यांना बघतात तर मोठा होतो असं काय नाही, नाही. नाही. तुम्ही रोल चांगला करा, प्रेक्षक तुम्हाला प्रेम झाडीपट्टीत देणारच. नक्कीच नक्कीच. नक्की नक्की. बरं, एक सादरीकरण करा तुमचं. तर त्यामध्ये त्या दारुड्याच्या रोलमध्ये मी एक डायलॉग पेपरवर यायचा त्या चारोळ्याच्या माध्यमातून, पण तो मी त्या डायलॉगला गाजवलो. असे जीवन जगण्यापेक्षा मेलेले बरे, भीती वाटते मरणाची म्हणून दारू पेलेले बरे. मी मेल्यावर माझी तिरडी तुम्हीच सजवा, तिरडीवर टाकायची फुले आधी दारूत भिजवा. माझ्या मैतीला येणारे सगळेजण शुद्धीत असावे, पण खांदा देणारे 4 जण नसेत असावे. म्हणतील लोक होता मड्डी मेला, पण 4 जण तर म्हणतील आपला संगीत बेकारच केला. क्या बात आहे. बढिया, बढिया, बहुत बढिया. मुद्दा गाजला पण. आणि त्याला काम हे कोणी लिहिलंय? हे कोणी लिहिलंय? ते चारोळ्या चारोळा नाही आहे. हो, बऱ्याच आहेत. चारोळ्या छान आहेत. पण हा शेवटचा डायलॉग नाही आहे तुम्ही बोलला. तुमचा आहे. अरे अच्छा, बापरे. वा. पण आमचे मित्र म्हणतील लोक हा मी बनवलं. काहीतरी लेखकाने लिहिलं, याच्यात आम्ही थोडं बहुत आपल्याकडचं टाकू, करतो. त्याला इम्प्रुव्हमेंट करू, चांगलं प्रेक्षकासमोर कसं होईल हा केल्याशिवाय कॉमेडी होऊ शकत नाही. लेखक जेव्हा लिहितो ना, हा. तर पुरेपूर छोट्या छोट्या गोष्टी लेखणीत नाही उतरत. किती मोठा लेखक आहे. बिलकुल. तरी 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 comedy लेखकांना सगळ्यात जड जात असेल लिहायला तर कॉमेडी. Comedy. कारणच सर असं आहे की तुम्हाला काय वाटते माहित आहे का, प्रॉब्लेम काय आहे, जो नाटक संहिता लिहिणारा लेखक आहे तो कॉमेडी लिहिणारा लेखक आहे असा तुमचा गैरसमज आहे. हाच तर फार मोठा बरोबर आहे. कॉमेडी रायटर वेगळे असतात. कॉमेडी रायटरच वेगळा असतो. बरोबर, हा. बरोबर. कॉमेडीचं लिखाणच वेगळं आहे. तो तुमची संहिता लिहिणारा कॉमेडी कशी काय लिहिल, का त्याच्या अंगातच नाही तो. आता मग कॉमेडी कलाकार नाटकात लागते ना. आता मेन मुद्दा आहे कॉमेडी. बरोबर, क्या. तर मग आता अशा वेळेस ती धुरा येते तुमच्यावर. नाटकांची धुरा ही कॉमेडी येताना कॉमेडी कोण आहे जी तुमच्याकडे म्हणतात ठरवताना. आता तर कॉमेडीला खूप क्रेज आहे आता कॉमेडीच्या म्हणजे याच्यात. लोकांना त्याचा सेपरेट प्रवेश पाहिजे. कॉमेडीवर कोण आहे जी म्हणतात. तुमच्या नावावर नाटकं का विकले जातात? हा, आता ते कॉमेडी आवडते म्हणून विकल्या म्हणून जातात. विकले जातात. बरोबर. बिलकुल. तर कॉमेडी सगळ्या रायटर्स आमच्या- लोकांना विनंती आहे की त्यांनी कॉमेडी लिहा, नाही तर त्यांच्या कॉमेडी पण रायटर नाटकाचे नाही, काम आहे. मान्य करून ठेवतात कॉमेडी आम्हाला. लिहा म्हणजे लिहा म्हणलं नाही होत. नाही. लेखक सगळ्या गोष्टी सुंदर संहिता लिहितील, सुंदर नाटक लिहित, म्हणजे ती कॉमेडीचा भाग येते ती म्हटलं लटकते. पोरा आमच्या पाहिजे. बाहुबली नाटकातली पण कॉमेडी खूप सुंदर सुंदर, आहे. सुंदर. आणि कॉमेडी जे मंगेश आणि दिलीप करतात सुंदर मस्त, बसवलेली. सुंदर. अच्छा. बरं, एखादा कॉमेडी सादर करा. मी मात्र कसा लेखक आहे की मी कॉमेडी लिहितच नाही.
क्या वा. बात आहे. मला लिहिल्याशिवाय चेंज पडत ते मध्ये कर्णत्वाचा स्टोरी होता. हम्म. हा मला सेन्स आहे कॉमेडीच्या, आधी कॉमेडीच कलाकार असल्यामुळे मला थोडाफार, आणि मला नाटकातला जर सगळा कोणता प्रकार जर आवडीचा म्हणाल माझ्या हम्म. तर कॉमेडी, एंटरटेनमेंट एंटरटेन. फुल ऑन. आणि मला- कॉमेडीचा पण रोल ती करतो कधीच त्या. वाटायला नाही आली तुला ऑन स्टेज. तुझ्या वाट्याला कधीच नाही आली. तरी पण मी शौक करतो म्हणता. हा. हा, हा. आम्ही तर बऱ्याचशा नाटका केलो हा. मी एक ना एक प्रवेशात आपला ते इली राहते ना, ते खडबडतच राहते, कुठे नाही कुठे मी तो फळाच काढतो. एक आम्ही संतान नाटक करायचो आता, त्याचा पण रेकॉर्ड आहे. हो, आम्ही एका खूप खूप गाजलं ते नाटक. हा. हा. 2000. तर आमची पहिलीच एंट्री, भाऊ बहिणीचा आमचा रोल आहे त्यात, फुल कॉमेडी, मी आलोय एंटरटेनिंग. मी आलोय ते नाटक बघायला. काही वेळ बघितलं. मला ऍक्च्युली ट्रॅव्हल पण करायचं होतं. माझा मित्र आहे जगदीश गोमेला म्हणून, तो मला तिथे घेऊन आला होता ते नाटक बघायला, की हे नाटक बघायला जाऊन. तर मी आलो, तो तासभर बघितलं ते नाटक. नाटक खूप मस्त होतं ते. सुंदर. येस, तुमच्याकडे. कॉमेडी. हा. आता धनंजय रंगभूमीच्या तशा कॉमेडी मी स्वतःच लिहिलेल्या आहेत बरेचशा, आणि काही भाग मग चौघे कॉमेडी करताना हा. काही काही शब्द वाढत जातात, हम्म. म्हणून ते कॉमेडी मी लिहिली नाही तर चौघांनी बसवलेली असते. तर माझा आवडता म्हणजे यावर्षीचा लगन कोणाचा होता? संपतच्या संपतचा होता. भाऊचा. वा वा. अच्छा. आज झाडीपट्टीमध्ये कुठं शाळेमध्ये स्नेह संमेलन असो किंवा काय असो, तिथे ते कॉमेडी करायला लागेल. इतके फोन यायला जातात, भेटायला गेला तर इतके मुलं बाळ भेटायला येतात, किंवा मीच विसरून जातो. मी म्हणतो अरे मीच संपत आहे, जेव्हा कपडे बदलवलो तर मलाच ओळखत नाही. तुम्ही नाही जी संपतला बोलवा असे म्हणतात. अरे मीच आहे तो. चांगली comedy. नाही म्हणतात. ते मीची आणि धोतर टाकल्याशिवाय मला ओळखतच नाही. आज जवान दुटराम कावडे मला तर चेहरा लोकांच्या नजरेत येतच नाही. तो टाकू हा संपत आला म्हणून असं आहे. तर ते संपतच्या आणा संपतला आता स्टेज इथं आणा तुम्ही व्हिडिओ मध्ये. हो. नमस्कार मंडळी, कसा वाटला माझ्या मुलीचा लग्न? तर लग्न वगैरे महामेळावा झालाय, माझ्या मुलीच्या लग्नाचा महामेळावा. एखाद्या मंत्र्याच्या मुलीच्या लग्नात राहत नाही एवढे लोक. सकाळी हात सुटला तर सायंकाळी बायको घरी भेटली, एवढे लोक. लगन कोणाचा होता? संपतच्या पोरीचा. अरे 2 ते 3 महिने झाले माझ्या मुलीचं लग्न होऊन, तरी लोकांच्या हाताची वाद जायला आता भाजी कशी झाली माग. लगन कोणाचा होता? संपतच्या पोरीचा. 15 दिवस 15 लोकांनी भांडे घासले तरी घासून नाही झाले, तर बर्तन किती लागले असतील. माग लगन कोणाचा होता? संपतच्या पोरीचा. 40 बोरे निव्वळ मीठ लागला तर वराळ किती जेवला असेल. माग लगन कोणाचा? असं संपतच्या पोरीचा. 5 ट्रक निवड मिरच्या लागल्या तर मिरची भजी किती झाली असतील. लगन कोणाचा होता? मी बोलत नाही पण प्रेक्षकच म्हणतात लगन कोणाचा? संपतच्या पोरीचा. ह्याच्या पैन गुलाबजामुन फुटबॉल उडाले. पंक्तीवर गेलं तर लोकांना विचार पडला खायचा हो का चुरपायचा हो म्हणून. मग त्यामधून एक विशेष माणूस हातोडीने फोडायला पाठवा लागले, तेव्हा लोकांनी फोडू गुलाबजामुन. लगन कोणाचा होता? संपतच्या पोरीचा. ह्याच्या पैन छत्री एवढाले पापड डोक्यावर धरून जात. लंब्या चवडीच्या शेका सगळ्याच बनवलो, असे नूडल सारखे चिरपट आणि वाचीला खांद्यावर बांधून घरी पण लगन कोणाचा होता? संपतच्या पोरीचा. आजच्या बहीण मिठा एवढा पाठवली, कापू खात तरी संपत नाही. लगन कोणाचा होता? संपतच्या पोरीचा. मग आणि तो माझ्या पोरीच्या लग्नाचा वाजा 2-3 किलोमीटर तर नुसते वाजंत्रीच होते. असा वाजा वाजवत होते. लोकांना खाली नाचायला जागा भेटत नव्हती, तर सलापावर जाऊ नाचत होते. हा. मग दुःख एका गोष्टीचा होता, घोडा पांढरा जावई माझ्या काळा. लंडन वरून मेकअप मॅन बोलावला आणि त्यानं असा माझ्या जावयाला गोरा केला. त्यापैन घोड्यावर जावई बसला का जावयावर घोडा बसला. मग लगन कोणाचा होता? संपतच्या पोरीचा. काल परवाच माहिती आली माझी पोरगी 2 जीवाची आहे म्हणून. 5 बोरी काजू पाठव. माझी पोरगी अशी दुरून काजू खाते, खाली पडल्या त्या कोंबड्या खाते, त्या कोंबड्या आम्ही खाऊ. मग नातकोणाचा संपत. अरे रस्त्याने चालत गेला तर रस्ता हल्ला पाहिजे, चुकून धावत गेला तर पायातून धुंगा निघाला पाहिजे. मग नातू कसा असा महाराष्ट्र हिंद केसरी पहिलवान झाला पाहिजे. अरे तुफान अशी मानववाढणी केलो, 25 हल्ले कापलो तरी कमी पडले. पेटी हल्लं, खुरा हल्लं. मग विशिष्ट माणूस समोर बसला असते, त्याचं नाव घ्यायचा, यांच्यासाठी तर विशेष व्यवस्था होती. मग लगन कोणाचा होता? संपतच्या पोरीचा. हा एकच प्रवेश मी कंटिन्यू 34 मिनिटं बोलत असतो. 4 जण येतात,
ते 4 जण येतात ना, मग किरपाल भाऊ येते, ते येते, मग तो जातो, पुन्हा मग तो येते, मग तोही जातो. एवढ्यावरच जावं घाबरला माझा. स्टेजवर एकटाच असतो, कंटिन्यू लोकांचा हसणे आणि तो ओरडणे. पण कठीण असते स्टँडअप हो. हो. युवराज भाऊकडे तुमच्याकडे 2 कला आहेत खूप चांगल्या. तुम्ही अभिनेता पण खूप चांगले आहे, अभिनय खूप चांगला करता. हो. तुमचा आवाज फेमस आहे खूप जास्त. लेखक, दिग्दर्शक, प्रेस मालक, गायक, कलाकार सर्व आहेत आमचे मालक. नाही पण प्रेक्षकांसाठी स्टेजवर उभे झाल्यावर तुम्ही 2 भूमिका करता, हो. एक ऍक्टर आणि दुसरं सिंगर. आम्हाला दोन्ही गोष्टी इथे ऐकायला आवडेल. जागी झाली झाली मोह माया पोरासाठी, तुटे जीवा तिळ तिळ तुटे पोरासाठी, केविलवानी आस धारुनी घास नाया पोटी, घास नाया पोटी, आभास हा का भास हा, दे घास आम्हा देवा दे रे. क्या बात आहे. हा एक मोहमाया नाटकातील टाईटल. मग तुमचं सगळ्यात फेमस आतापर्यंत झालेलं किंवा गाजलेलं गाणं कोणतं आहे? आता ते भूक मधलं बऱ्यापैकी गाणं ऐकवा ना, ऐकवा. जास्त गाणं. येस ऐका. भूकचं ते टायटल. इतर गाण्याच्या तुलनेत मला वाटतं त्याला जास्त हो हो. त्यांनी घरात पोहोचले. आज आम्हाला सांगायला आवडेल, कारण आपली मोठेपणा कोणी सांगत नाही, बरोबर. पण आम्हाला सांगायला आवडेल, हर गावात जा युवराज प्रधानचा गाणं एक वाजवा. कुठलाही कार्यक्रम असो. नाटक धनंजय रंगभूमीचे असेल, यांच्या रंगभूमीचे कोणाचे, असेल, यांचे कोणाचे. असेल, यांच्या, पण युवराज भाऊचा एकतरी गाणं तिथे लागेल. ही एक मोठी आमच्यासाठी अभिमानाची. ते गाणं ऐकवा ना. आमच्याही नाटकामध्ये इतर आमच्या नाही, झाडी नाही, आहे ती रियालिटी आहे. वाचा. मान्य करणाराही प्रेक्षक झाडीपट्टीत आहे. पाहिजे. आहे ते आहे, याला नाटकाचा विषयता season नाही. नाही, नाटकाचा सीझन होतात, पण आता कार्यक्रम होतात ना, कार्यक्रम लग्न होतात. होतात. ते इतर- तिथेही आवर्जून लग्न झाडीपट्टीच्या. समारंभामध्ये वगैरे. हो. आता नाटकांचे गाणे बारसा असो, हो. नवस असो, लग्न आता असो. त्यांचे गाणे बरेचसे नवीन येतात. त्यांचे झाडीपट्टीमध्ये लग्नात कुठल्याही वाजतात. कार्यक्रमामध्ये त्यांचं पण आता- झाडीपट्टीचं सोसायटीमध्ये खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन. बिलकुल खूप, बिलकुल. खूप, खूप. आमच्या कणाकणात रुजलेली झाडीपट्टी म्हणजे ही आहे. फक्त कमर्शियलाइज किंवा मटेरियलाइज आपण इंडस्ट्री इथं नाही आहे. बसलो, हर गावामध्ये सेपरेट एक स्टेज आहे. हो. तुमचं कनेक्शन आणि बिलकुल, बॉन्डिंग बिलकुल, खूप मस्त आहे. बिलकुल. आणि तिथं काय काय दुर्मिळ अवस्थेत आहेत, पण काय काय इतके त्यांचे स्टेज दुरुस्तीत आहेत, पाहताना वाटतं वा थिएटर मध्ये आलो. हो. हा एक गोष्टीचा समाधान आहे आम्हाला. वासनामध्ये झाडीपट्टीत पण जसं एका तालुक्यामध्ये 80 गाव असतील तर 70 गावामध्ये स्टेज आहेत. स्टेज आहे. मग ज्या गावांचे छोटे आहेत ते वेळेवर ते सेंट्रिंग वगैरेचे बनवतात. सेंट्रिंग वगैरेच्या, पण नाटकं प्रत्येक गावात होतात आता. बिलकुल होतात. प्रत्येक गावात. आणि जिथं लहान गाव असेल तरी तिथं करतातच, भाऊ आम्हाला कमी पैशात करून द्या, हो. आमच्या गावाला छोटंसं आहे, आम्ही फुकट दाखवू. आणि आता तर गावचे चला, कलाकारांची करून नाटकं होतच नाही, फार कमी. ते कल्चर जपायसाठी म्हणून तुम्ही- बिलकुल बिलकुल. तर आमचा कल्चर आता आमच्या गणाकणाची रुजलेली आहे. काय नाही करतील, जर नाहीच झालं प्रेसचं तर गावची मुलं करतील, पण नाटक करणारच कदाचित नाही. हा धीरज भाऊ गाणं ऐकवा तुम्ही. बिलकुल. गाणं ऐक. अच्छा ते हो, 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 कशी? या दुनियेच्या बाजारी पुन्हा सुख मिळे, पुन्हा सुख मिळे, पुन्हा दुःख रे. ही भूक कशी रे लाडक्या, ही भूक कशी रे, ही भूक कशी रे राजसाही, कशी रे. क्या बात आहे. धीरज भाऊ, तुम्ही आता मगाशी वहिनीसोबत बोलले की तुम्हाला कॉमेडी करायची खूप इच्छा असते हा, आणि तुम्ही म्हटलं की कुठे कुठे मी पॅच मध्ये मग कॉमेडी करतो. बिलकुल बिलकुल. आपला मंच आज मी मोकळा तर आहे. आता जमला तर कॉमेडीवरच उतरणार आहे. आपण हा आपला आजचा मंच याच्या पोटावर पाणी पडलं. झाडीपट्टीत कॉमेडी कलाकारच कमी आहे. कमी आहे. खूप डिमांड आहे कॉमेडी कलाकारांची. खूप डिमांड आहे. बरं, एक कॉमेडी पॅच
माझा येस, जर तुम्ही कुठे सादर नाही केलं किंवा तुम्हाला करायचं आहे किंवा तुम्हाला असं वाटतं की नाही ही कॉमेडी होऊ शकते. ते आता आम्ही जे नाटकं लिहितो मी हा. त्या नाटकामध्ये एक सपोर्टर म्हणून मी कॉमेडी जसं एक मेजर कॉमेडियन असतो ना, तर मग आपण सपोर्ट करायचं. हा. आता तर एक ते आम्ही संतांमध्ये करायचं तर तो तर म्हणजे एकदम पर्टिक्युलर डायलॉग नाही येणार, अच्छा, ऍक्शन रिएक्शन. हा, action reaction वर असतो. तसा तर कॉमेडी निर्माण होते. आता हे दुधराम भाऊने जी कॉमेडी सांगितली ते यांची कॉमेडी म्हणजे सोलो आहे. अच्छा, ओके. यांची कॉमेडी सोलो आहे, स्टँडअप कॉमेडीचा प्रकार असल्यामुळे आमची सोलो नाही राहत ना, आम्हाला कुठे को आर्टिस्टची गरज असते. एकटा काय कॉमेडी बरं, सोलो केलेला एखादा मोनोलॉग किंवा एखादा डायलॉग जो फेमस वगैरे हा, आहे. सोलो डायलॉग तर भरपूर आहेत येस वाटतं. येस. सोलो डायलॉग एक लाडका नाटकातलाही माझा एक सोलो डायलॉग खूप छान आहे. त्यात आठवेल कितपत आठवते याची गॅरंटी नाही देऊ शकत, मी म्हणून दाखवतो. येस येस. ते अटकलं ते अटकलं. ते भावनिक डायलॉग आहे. माझा बाप दारुडे असं त्याच्यावर आहे ते. तर आईला म्हणतो की कोण बाप? हा बाप. हा आई. मुलाला जन्म देऊन बाप हा बाप होत नसतो, तर मुलांना चांगले संस्कार देणारा हा खरा बाप असतो. त्यांचं जीवन घडवणारा व फुलवणारा खरा बाप असतो. कुटुंबाच्या असंख्य पीडा अंगावर झेलून जो सहन करतो तेव्हा त्याला बाप म्हणून तीर्थरूप प्राप्त होत असते. मुलाला जन्म देण्यासाठी बापाला पीडा होत नसतात, तर जन्म दिल्यानंतर त्यांचं जीवन घडवताना खऱ्या अर्थाने त्याला पीडा होत असतात. पण या माणसाने आम्हाला उलट असंख्य पीडा दिल्यात आहे. असंख्य पीडा तो एक क्या बात आहे, वा. एका याच्यामध्ये कोर्समध्ये येऊन जातो. ते मजा आहे. चेतन भाऊ. पुन्हा एक डायलॉग आहे. मला एक संतान मला माफी मागू नको साई. माफी तर मला मागायला पाहिजे, पण मी माफीच्या लायकीचा उरलो नाही. कारण तुझ्यासारख्या देवीच्या अंगावर मी आज हात उगारला. आई, मी तर जन्मताच आईविना पोरका झालो होतो. सुदैवाने तुझ्या पदरात पडलो. स्वतःचं रक्त समजून आयुष्यभर तू माझ्यावर माया केलीस, पण दुर्दैवाने ही तुझी संतान सैतान निघाली. कृष्णाला देवकीने जन्म दिला होता, तर त्याचं लालन पालन यशोदा मातेने केलं होतं. तर मी तो कृष्ण होऊ शकलो नाही, तर तुझ्यासारख्या देवीच्या ममतेनं ओथंबलेल्या उबदार कुशीत विसावून देखील राक्षस. आज तुझं मला म्हणजे दारूमध्ये विष दिलास, खरं तर तुला हाय आदेश करायला पाहिजे तो, पण तू सहनशीलतेची वात्सल्य मागण्याची मूर्ती. अशा टाईपचे ते लंबालाचा क्या बात आहे. वा. बरं, चेतन भाऊकडे मला यायचं की आत्ताचे जे नाटकं, जसं मी सांगितलं किंवा म्हणजे सांगितलं, नाटकं थोड्या वेगळ्या पद्धतीचे होते. म्हणजे सोसायटीमध्ये एक मेसेज देणारे. पहिले 100% एंटरटेनमेंट ओरिएंटेड नाटक होते. त्याच्यानंतर फॅमिली ड्रामा होता खूप जास्त, किंवा फॅमिली मधला गॉसिप, राजकारण, हे सगळं. सो आता हे जे सोसायटी ओरिएंटेड जे नाटकं होत आहेत, तुम्हाला काय वाटतं हे एक झाडीपट्टीचं कल्चर बदलेल, अजून झाडीपट्टी वाढवेल? निश्चितच. कारण की पूर्वी फॅमिली ड्रामा व्हायचा, आणि फॅमिली ड्रामा दाखवत असताना बऱ्याचशा गोष्टी फॅमिलीत ज्या घडतात त्या दाखवत असतात. ते लोक भावुक होत होते आणि जवळीकता करत होते. परंतु आता हळूहळू झाडीपट्टीमध्ये वेगवेगळ्या नाटकं जसं यायला लागल्या, जसं बाजारी विकलेली नार असेल, मग ते प्लॅटफॉर्म नंबर 2, प्लॅटफॉर्म नंबर 2 असेल, अशा निष्पाप असेल, मुठभर तांदूळ असेल, असा वेगळा विषय झाडीपट्टीमध्ये यायला लागला. आणि त्या झाडीपट्टीमध्ये वेगळा विषय आल्याने लोक त्याला खरंच एक्सेप्ट करायला लागले. आणि निश्चितच जसं गोंगलेताईंनी जो नाटक सांगितलं बाजारी विकलेलं नार, खरंच असंख्य लोकांनी त्याला एक्सेप्ट केलं. आणि मी सुद्धा आवर्जून डोव्यावरून विसरायला पाहायला आलो की खरंच नाटक कशी काय व्हावं म्हणून. मी नाटकं केलो, परंतु मुळात मला नाटक पाहायची होती, आणि ती नाटक सत्य घटनेवर आधारित होती, आणि त्याच्यामुळे मी विसरायला नाटक पाहायला आलो. आणि एवढी आवडली मला, मी सकाळमध्ये शेवटचा पडदा, 3ऱ्या अंकाचा पडदा म्हणजे पडेपर्यंत गेलो नाही. आणि निश्चितच सकाळी यांना शाबासकी देऊन गेलो, आणि खरंच खूप आवडली मला नाटक. तर अशा पद्धतीच्या नाटकं जर सादर झाल्या तर निश्चितच प्रेक्षकांना आवडेल. त्यासाठी तशा नाटकं सादर करायला निर्माता असेल, कलावंत असेल,
यांना तेवढीच मेहनत घेणे आवश्यक आहे. नाहीतर एक वेगळं नाटक तेच सादर पूर्ण करणे नाही आलं पाहिजे. म्हणजे नवीन नवीन स्टोरीज आल्या बिलकुल, पाहिजे. बिलकुल. येतील. आणि त्याच्यामुळे अजून झाडीपट्टीमध्ये आवड निर्माण व्हायला लागली की वेगळं नाटक आपण पाहिलं पाहिजे बाबा. तोच तो फॅमिली ड्रामा पाहू लोक आता कंटाळल्यासारखं वाटत आहेत. तर निश्चितच याच्यानं झाडीपट्टी पण वाढेल आणि असंही नाटकं वाढतील. निर्माते अशा नाटकाची चॉईस करत आहेत आणि निश्चितच यांना दाद मिळेल. कारण की बाजारे विकलेली नार या नाटकाने हे प्रूव्ह करून दाखवलंय होय, होय, कुठेतरी होय. की नवीन स्क्रिप्ट, नवीन परफॉर्मन्स, नवीन नक्की. प्रेझेंटेशनला एक्सेप्टन्स जो आहे. बसेल तर झाडीपट्टी आक्षेप करते बरोबर. आणि तो सादरीकरण. सादरीकरण. आता पूर्वी कसं व्हायचं, एखादा मोठा स्टार असला की नाटक बुक व्हायचं. बरोबर. आता त्याला ग्रहण लागलं म्हणतो मी थोडं. अच्छा, कारण आता तुमच्या नाटकामध्ये तेवढा दम असेल, मग ते कलाकार म्हणजे कथानक विकल्या जाते. कथानकामध्ये तुमच्या दम कथानक असेल. आणि सादरीकरण. हा. सादरीकरणाला तेवढाच दोन महत्व गोष्टी असतील तर आहे. नाटकं यांच्या खूप टीम होतात. मध्ये एकही फेमस कलाकार नाही. अच्छा, ममताताई जुन्या आहेत आणि गोंगले सर यांना सोडलं. सगळे नवीन पोर आहेत. बरोबर. पण त्यांनी असं घडवलं त्यांनी म्हणजे जे दिग्दर्शक आहेत आणि त्यांचे म्युझिक सिस्टम पूर्ण तंतोतंत. आणि आज असं नाही, मी पाहिलं की आज वेगळं उद्या वेगळं असं नाही, दररोज तोच त्याच वेळेला तेच ऍक्शन यायची. हा एक मी अनुभवलो. बरोबर. आणि त्याच्यामुळे काय बरेचसे मोठे मोठे कलावंत आले आपल्या झाडीपट्टीत. पूर्वी त्यांच्या नावानं बुकिंग व्हायची, बरोबर. ते टिकले नाही, कोणी आले निघून गेले. बरेचसे लोक आमच्यासोबत काम केले पण जास्त काळ टिकू शकले नाही, कारण त्यांना रिटेकची सवय असते. आमच्या इथं रिटेक चालत नाही. Only one take. ओनली वन टेक. नाही बाप दाखवण्याचं प्रेक्षक श्राद्ध पुढेच कर. असतात. भाव जमला नाही. अच्छा. आणि एक गोष्ट लगेच comment महत्त्वाची असतं. पुन्हा कसं आहे, मी आधीपासून बघत आहे, जेव्हापासून झाडीपट्टीमध्ये माझी एंट्री झाली, निर्माता ढमका दिग्दर्शक फलाना इचका. तो दिग्दर्शक सिनियर आर्टिस्ट आहे म्हणून दिग्दर्शक, पण दिग्दर्शनातलं त्याला काय कळतं का? बरोबर. हे महत्वाचं आहे. ते गृहीतच पकडल्या जात नव्हतं. मग तो आर्टिस्ट स्टेज कव्हर करतो का, त्याचा अँगल कोणता, ह्या ज्या तांत्रिक गोष्टी आहेत ह्या अजिबात शिकवल्या जातच नाही. नाही. तालीम म्हटलं की तुम्ही आपापली स्क्रिप्ट घेऊन या, ती पाठांतर आहे कितपत आहे नाही माहिती, मग तिथे एक इथे उभा राहतो तिथे उभा राहतो. म्हणजे झाडीपट्टीतला कलावंत हा स्वतःचाच दिग्दर्शक असतो. तर दिग्दर्शन खूप आवश्यक आहे. आवश्यक बरोबर आहे. बरोबर. बिलकुल. हे कमी आहे का झाडीपट्टीत? हो. हो कमी आहे. ओके आता रुजू होत आहे हळूहळू. ओके. हो. आता दिग्दर्शक- आधी तर अजिबातच नव्हता. आधी त्याच्यामुळे आम्हाला तर खूप प्रॉब्लेम गेला. नाही. आता पण हल्ली बऱ्याचशा ग्रुपमध्ये सुरू आहे तो. ममताताईने बोललं, योग्य बोललं की जे म्हणजे सिनियर आर्टिस्ट आहे तो दिग्दर्शक. मग त्याच्यात थोडासा कमी सिनियर असेल तर त्याला सूत्रधार. सूत्रधार अशी उपाधी द्यायची आणि मग मार्गदर्शक. डिग्री मिळाली का थोडा त्याचा तोरा वेगळाच वेगळा असतो. असतो. पण हे खरं आहे, दिग्दर्शनाचा अभाव आहे. म्हणून मी ज्याला त्याचं नॉलेज आहे, तुम्ही अशा माणसाला, आता जसं दुधराम भाऊनी म्हटलं की नाही चेतन भाऊच्या व्हिडिओला जास्त लाईक आहे, मग त्याच्यानंतर माझा व्हिडिओ. हा प्रामाणिकपणा प्रत्येक कलावंतांनी दाखवला पाहिजे. नाही मी सिनियर आहे म्हणून माझं दिग्दर्शक म्हणून नाव नका लिहू. तर ज्याला कळतं आहेत ना, आता बरेच शिकलेले आहेत झाडीपट्टीमध्ये काम करतात, तर MFA झालेले, आता मी MFA झालेली आहे, तर ज्यांना स्टेजचं नॉलेज आहे, आता काही शाळेत जाण्याची गरज नाही, युट्यूब आहे सगळ्यांकडे, गुगल आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाला माहिती आहे की स्टेजचं नॉलेज काय आहे, लाईटचं नॉलेज काय आहे, माईकचं नॉलेज काय आहे. तर हे ज्याला माहिती आहे त्याच्याकडून एक लहानपण स्वीकारून ते शिकून घेतलं पाहिजे. ही खूप काळाची गरज आहे. हे दोन्ही वेगवेगळ्या हाच group चे आहेत. हा चांगला मुद्दा आहे आणि हाच महत्वाचा महत्वाचा मुद्दा आहे. फार मोठा हा आमच्यात एक निगूटगंड आहे आम्हा कलावंतांना. झाडीपट्टी प्रामुख्याने माझ्या प्रकर्षाने मी या गोष्टीकडे माझं लक्ष जातो आणि बोलतो. परत एक युवराज भाऊ एकच मिनिट, जे नवीन नवोदित कलावंत आहेत किंवा जुने कलावंत आहेत, एखादी स्क्रिप्ट वाचल्यानंतर जर त्यांच्या रोलमध्ये जर का त्यांना इम्प्रोव्हायझेशन करायचंय, डेव्हलप करायचं आहे, ऍडिशनल करायचं आहे, तर ते जर का त्यांचं इम्प्रोव्हायझेशन ऍडिशनल जे काही आहे ते त्या स्क्रिप्टला साजेश आहे का, हे निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी पाहिलं पाहिजे, किंवा ऑथरनी, ड्रामा ऑथरनी ते पाहिलं पाहिजे. आणि जर का ते चांगलं असेल तर त्या कलाकाराला, त्या कलावंताला त्यांनी वाव दिला पाहिजे. नाही मग उगाच यांनी ऍडिशनल केलं मग हा आपल्या खूप वरती valid जातो. point. ते संयुक्तिक असायला हे पाहिजे. असं व्हायला नको.
बिलकुल. आणि हे तुमच्या त्यासाठी स्टोरीशी संयुक्ती कसं आहे? मी युवराजशी पण संतान नाटक आपण बरेच प्रयोग केलेले आहेत. 2 वर्ष मी काम केलेलं आहे, जेही माझं पण बरंच इम्प्रोव्हायझेशन असते. इव्हन बोंगले सरांच्या स्क्रिप्ट मध्ये पण मी बरंच इम्प्रोव्हायझेशन करते. ते आवश्यक माझ्या असते script मध्ये. कलावंताला तेव्हा ते तर कलावंत. मला या माणसाने पण तेव्हा पण तेरे को जो पटता है ना वो कर, वो सही है, तू करेगी अच्छा ही करेगी, हा विश्वास या माणसाने काही वेळेस माझ्यावर दाखवलेला आहे. नाकाडेमध्ये असताना प्रशांत काका त्यांनी पण तो विश्वास माझ्यावर दाखवलेला आहे. आणि म्हणूनच का असे ना, मी खरंच जेही प्रेक्षकांच्या नजरेत म्हणा ज्याही उंचीवर आहे ते या सगळ्या गोष्टींमुळे. ओके, तुमचं काय म्हणणं आहे अनिल भाऊ, तुम्ही सहमत आहात? आता तो माझा थोडक्यात तो विषय राहिला होता, नंतर आपल्याकडे येऊ. आमच्यामध्ये प्रॉब्लेम हा आहे कलावंतामध्ये झाडीपट्टीतला, की जेव्हा आपल्याकडे स्क्रिप्ट येतो ना ते आपण वाचून मोकळं होतो, पाठांतर होते, सगळं ओके राहते, तो करतोय. बरोबर पण कलावंत हा कधीच 100% नसतो. बरोबर. Fulfilled म्हणून. कुठलाही कलावंत, जगातील कुठलाही कलावंतांना 100% तो देऊ शकत. मग ह्यासाठी काय करावं लागेल? 100% म्हणजे कसा देणार नाही, दिग्दर्शकाकडून देणार नाही किंवा कसा नाही, पण जास्तीत मॅक्झिमम कसा चांगला रोल होईल याच्याकडे आपलं लक्ष केंद्रित असायला पाहिजे. कलावंताची मुख्य भूमिका आहे, स्क्रिप्ट भेटल्यानंतर पाठांतरही झाला, त्याला कॉन्फिडन्स आला की मी हा रोल करू शकतो. तरी पण काही काही गोष्टी नाही समजत कलावंताला. मग काही काही गोष्टी ज्या समजत नाही त्या स्वतःहून विचारायला हरकत नाही. हे विचारतच हा सगळ्यात मोठा. अच्छा. आमच्या कलावंत, झाडीपट्टीच्या कलावंतामुळे आधीपासून तो पगडा पडलाय ना इंडिव्हिज्युअलीचा, की हो, मी मला ऍज अ कलाकार म्हणून यांनी निवड केली आहे म्हणजे मी करू शकतो. बरोबर. हा पहिला त्यांचा समज, बरोबर. पण हा गैरसमज. गैरसमज. ओके. और ये मुझको बताएगा. हा मोठे पण हा प्रॉब्लेम येतो. वो मेरे को क्या बताएगा, मैं कर रहा हूँ सही कर रहा हूँ. हा तो फार मोठा प्रॉब्लेम. मैं कर रहा हूँ सही कर रहा हूँ, जिथे आला ना अरे फसला म्हणून. कधी कधी तर आम्हाला ते ऑर्गन तबल्यावाले जे पॅडवाले ते सांगतात, त्यांना जास्त समजते, सांगतात आम्ही नाही. एक्सेप्ट करतो त्या गोष्टी. चेतन, हो. त्यांना आमच्यापेक्षा चांगलं समजू चांगलं शकते. बिलकुल. त्याचं कारण आहे ते समोर त्यांच्या असतात ना. समोर फ्रेम असते. बरोबर बरोबर. ते फ्रेमच्या समोर आणि असतात ना. आपल्याला आणि रोल फ्रेमच्या करत समोरून असताना. तुमच्या खाना ज्या काही खामी आहेत, बारकाई ते बघतात. बारकाई आहेत, बारकाई त्या समोरून ते समजतात. बरोबर. स्टेज बोलून समजत आपल्याला नाही. प्रेक्षक काय बोलतो ते त्यांना माहित असतं. त्यांना बरोबर बरोबर. मग त्यांना कळते पटकन, नाही युवराज भाऊ इथे असं असा करून बरं चांगला वाटेल, हा थोडा बरा नाही वाटत त्यांना. अरे हा कारण प्रेक्षक ब्रेक घेऊ शकतो, पण ते लोक ब्रेक नाही घेत, नाही. कंटिन्यू बघतात. आणि त्यांना रोज सवय पडे, माहित राहते कुठे काय होते, का होत आहे, का बरोबर, नाही. बरोबर. तर त्यांचं ऐकणे मला वाटते ते खूप प्रत्येकाने गरजेचं. विचारलं पाहिजे. आपण विचारलं प्रत्येक प्रेक्षकांजवळ जाऊन नाही नाही विचारू शकत पण नाही. ते जे आपले रोजचे प्रेक्षक हा, असतात 3 जण. musician. तर त्यांना एक असं कसं झालं रे, कॉस्ट्युम मेकअप व्यवस्थित होता, कॉस्ट्युम व्यवस्थित होतं, ते सूट होतं का, मागच्या पडद्यांचा रंग आणि तुम्ही घातलेलं कॉस्ट्युम ते मॅच होते का, ह्या सगळ्या गोष्टी, ह्या तांत्रिक गोष्टी झाल्या पाहिजे जर आपल्याला अपडेट राहणं खूप गरजेचं आहे, टिकायचं आहे तर. हा आता झाला काही काही गोष्टी यात ना छोट्या मोठ्या गोष्टी समजतात तर ऍक्सेप्ट करत आहे. चांगली गोष्ट आहे, बरोबर. तो अभिमानाची गोष्ट आहे. काही काही ग्रुपमध्ये असे सिनियर आर्टिस्ट आहेत, बजानेवाले खूपच आहे की काय म्हणते. मी त्याच्यावरच येणार होतो की नाही तर- पॉलिटिक्स गटाबाजी भरपूर आहे. वाईट वाटते माणसाला. अरे बाबा तुम्ही सिनियर आहे याचा अर्थ असा राहा की तुम्ही फुलफिलमेंट आहात. बरोबर. काहीच नाही आहात, कुठेच नाही आहात. भरपूर काही बाकी असतो. तो काळ बदलला. माणूस भरून जाईल, त्याला कितीतरी जन्म घ्यावा लागेल फुलफिल होण्यासाठी. बरोबर. एक जन्म तर भलताच पुरा पडतो, तोडगा जन्म काही आहे. सर काय शिकणार आपण म्हणजे यात? कसं आहे, काही आता हे बाबासाहेबांसारखा तेवढा विद्वान जसे माणूस सर्व बोलतो की म्हणजे विज्ञानाच्या दिग्गज कलावंत आहेत अभ्यासात यांच्यासाठी म्हणजे नवीनच आहे झाडीपट्टीमध्ये. अच्छा, तुम्ही नवीन आहेत हे मी सगळे नवीनच आहे. बरोबर. हा. यांच्या नंतरच मी कलावंत आहे छोटासा. पण काही काही गोष्टी अशा होतात सर की एखादं मोठा सिनियर कलावंत आहे आणि एखादा नवीन कलावंत त्या प्रेसला आलाय तर. तर कधी कधी त्याला टार्चर करतात. हा. मी काय म्हणतो, तो कलावंत जो आहे लहान, तो प्रेक्षकांना आवडते, अच्छा. त्या फक्त स्टेजवरच्या को आर्टिस्टला तो आवडत नाही. अरे तर प्रेक्षक त्याला त्याच्यात अंगावर वेगवेगळ्या घेतात. पैलू आहेत आणि काही काही त्याला राजनीतिक टॉर्चर नाही म्हणता येईल. पॉलिटिक्स Politics आहे. नाही, नाही, नाही. तो तुझा गैरसमज आहे तुझा. नाही, टॉर्चर नाही म्हणतात त्याला, सांगतो बोला, ना. बोला. फक्त त्या सांगणाऱ्याची जी पद्धत आहे ना, हा. तर ती चुकीची असते. ती चुकीची असते. Dominate केलं त्यांनी जातं. काय- त्याला चांगलं त्याची सांगायला पद्धतच त्या टाईपची असते की तो डॉमिनेट होतो. म्हणजे त्याचा कॉन्फिडन्स जो लेवल आहे ना, एकदा मला प्रॉब्लेम आला तो disturb होतो. त्याचं नाव सांगणार नाही. जसं एक मोठा विलन आहे, हा. मी त्याला ज्यांनी मला सांगितलं फक्त 2 बुक्या मार. वहिनी, हा अनिल भाऊ इन्सिडेंट एखादा सांगा मोठा त्याचा. विलन आहे, हा. त्यानं मला सांगितलं फक्त 2 बुक्या मार मला. अच्छा. पण हिरोला इतका राग येतो ना, तो 5 बुक्या मारला, तसं कोणतं फरक पडला.
त्याच्या हिरोईनवर अत्याचार होत आहे आणि तो हिरो फक्त उभा राहील का तिथं जाऊन बरोबर अत्याचार झालेला आहे. बरोबर तर तो मला सांगतो नाही तू ये, तो डायलॉग बोलत थोडा मी तेवढ्या ताकदीनं तिथून येतो त्याला मारायला, हा. रुमाल बांधून कुऱ्हाड धरून. हा. मी तिथं त्याचं भाषण ऐकत बसेल बरोबर नाही पहिले साल्याचा खुंदी हा म्हणजे एक म्हणण्यात तात्पर्य नाही का, Yes, yes, ते yes. हिरोचं नाही का. त्याचा प्रॉब्लेम काय प्रेक्षकच होता म्हणतात. नाही तो प्रॉब्लेम काय होता सांगतो. सांगा. तू आहेस हिरो, तो आहे खलनायक, पण तुमच्यामध्ये दिग्दर्शक आहे का कोण? नाही तुम्ही दोघंच ठरवून नाही राहिले. सर, तोच दिग्दर्शक आहे. हा, तो त्याच्यासोबत problem मी तो- खेळत आहोत. तो आपली वर येत आपलं ते- दाखवण्याचा दिग्दर्शक प्रयत्न आहे. करेल. नाही, ते म्हणजे- दिग्दर्शक पाहिजे ना. म्हणजे इथं दिग्दर्शनाची गॅप आहे बरोबर आहे डॉमिनेटिंग आहे. ते कसं असतं, त्याला माहितीये तू वर चढ चाललाय, हा. ते नको व्हायला. मग त्यालाच आपल्याला तू प्रयत्न अशा करायचे. काही हरकती करेल, तुला असे काही इन्स्ट्रक्शन दे विंगेतूनच की हा इथे असं करायचं. असं प्रकार खूप पण प्रमाणात असं व्हायला नको. झाडीपट्टी जेव्हा आपली एंट्री असते ना, आपण विंगेतून Hero बसतो ना, तेव्हा तो- कुठलंच इन्स्ट्रक्शन द्यायला नको. नको एकमेकांनी. मला तेच म्हणायचं हा, आहे. मग ते कसं मुद्दाम तू ब्लँक झाला पाहिजेस, अशी हा, काहीतरी असे- हरकती करतील ते हा, hostage. काहीतरी- तो आहे प्रकार झाडीपट्टीमध्ये. सर, आहे. याला Dominating भरपूर असतं. आहे. याला नको. काय म्हणतात असं मला टीम वर्किंग नाही म्हणतात. हा त्याला ठीक आहे. teamwork टीम वर्किंग नसला Team हे work तुमचा कापीच कटला. बरोबर बरोबर टीम वर्किंग पाहिजे ना, त्यासाठी दिग्दर्शक पाहिजे. दिग्दर्शक मी तर म्हणेन Must आहे. आता जसं आता ही निर्माती आहे, हे जो कलावंत पण आहे, मी निर्माता कलावंत आहे. जसे तुम्ही 1 2 3 4 5 लोक जर माझे कलावंत आहात ना, आणि तुम्ही माझ्यापेक्षा जर वरकड होत आहात ना, माझी कला गोट आहे असा मी कलावंत. बरोबर. मग हे असं प्रत्येकाने असायला पाहिजे असायला झाडीपट्टी पाहिजे. तर झाडीपट्टी 5 जणांनी जर माझ्यापेक्षा सुंदर होऊन केले ना, मग शिकलो मी. टीमचं नाव झाला, ती मजा आहे. टीमचं नाव झालं म्हणजे ऑलरेडी दिग्दर्शकाचं नाव झालं, प्रश्नच नाही Yes. आणि दिग्दर्शकाचं नाव झालं म्हणजे ऑलरेडी नाही, निर्मात्याचं नाव आम्ही मोठं झालं. धनंजयला एक नाटक केली असे, खेळ मांडला असं नशिबात. भरपूर हम्म. खेळ मांडला मोटिवेट नशिबात. करणारा कलावंत पाहिजे. पाहिजे. तेच म्हटलं. ते मोटिवेट नाही करतायत त्यांना. नाही करत. उलट तुमचा कॉन्फिडंट लेवल हा कसा खालावला जाईल त्या पद्धतीने सांगणार. मग हे खडे तुम्हाला काढणं किती सोपी होतं? हा? हे जे आता यांनी जे उदाहरणं दिले की कोणतरी एक डॉमिनेट करतो हा. आणि अख्ख्या याला कीड लागते तर हे खडे नाही प्रेस फुटतात ना मग. अच्छा प्रेस फुटतात दुसऱ्या वर्षी तो कलाकार मी या कलाकारासोबत कामच करत नाही म्हणते, चाललं काम. झाडीपट्टीमध्ये नवीन तो नवीन प्रकार असताना चालतो असं मला मला वाटतं. मला बऱ्याच ठिकाणी हा प्रॉब्लेम आला. ओके पण घेतोय. नवीन नवीन असताना मला हो, बऱ्याच नवीन पण नसलेला माझं होता पाठांतर माझं वर मग त्याला कळते हा दबत नाही आणि करत नाही की मग जे- त्याला ठेवा नाही तर मला जे- ठेवा. तोच आहे. हा लेडीजच्या बाबतीत झाडीपट्टीमध्ये तसंच आहे. चाललेली क्रेज आहे, त्याला ठेवा नाही तर मला मला ठेवा. ठेवा. मेकअप रूमच्या हा. मेकअप रूम पासून लेडीजचं म्हणजे हो. मेकअप पासून ही सुंदर दिसत आहे मग मुद्दा असं नको करू, साधे कपडे घाल, असं हा. कर, तसं काय इथपासून हे सगळं सुरू. काय काय असं आहे, मालकाचा ड्रेस तोडा तर ते नौकराचा टावजर टाकलेला राहते न, तो कदाचित वाटते का हा नौकर आहे की हा मालक आहे. मालकाचे आणि नौकराचे कपडे लेवल नुसारच पाहिजेत ना. नौकर जर ते भरजरी झाडी टाकून येईल ना, ते मालकींच्या समोर उभी राहील, तिला नौकर कसं ह्या म्हणणार? सगळ्या गोष्टीला टीम वर्क आवश्यक हा आहे. टीमवर्क. दिग्दर्शक- त्याला कसा दिग्दर्शक- तो समजला की दिग्दर्शक- समजायचा इथं मोठेपणा. आणि आता मी दिग्दर्शकांना- सांगता सांगितलं मॅडमचा आमचा एक नाटक होता खेळ मांडला नशिबात. त्याच्यात पहिली एंट्री ते लास्ट पुऱ्या नाटकभर त्याला रोल नाही, अच्छा फर्स्ट अँड लास्ट. तो येत होता पण एवढीही नाटक एकलाच घेऊन जात होता. बाप. पहिली एंट्री जीवन्या आणि लास्ट पडदा पाळायला येते आणि पडदा ओपन त्याच्यावर होते. पण पुरे नाटक जे रात्रभरे करायचे तो जीवन्या तो रोल घेऊन जात होता. पुऱ्या नाटकाची नाही का मया ठेवून जात होता का मी आहे जीवन्या. एवढा प्रवेश आहे त्याचा सर्वच. कोणाला वाटायचं नाटक शिरल्या पहिला दाखवला आला नाही, आता वाटते का नाटक संपला काहीच नाही या नाटकात पाहणार आला, तेवढीवर जीवन्याची एंट्री होती. रुद्रभाऊ मला सरळ एक थेट प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की कोणत्या कारणामुळे झाडीपट्टी बंद होऊ शकते? हा झाडीपट्टी तर बंद होऊ शकत नाही, पण ह्या मोठेपणामुळे कदाचित झाडीपट्टी मी मोठा की मी मोठा याच्यामुळे थोडेसे हेवे दावे येते. अच्छा नाही, पण मी मोठा कॉम्पिटिशन पण पाहिजे ना. नाही कॉम्पिटिशन चांगल्याचा असावा ना, वाईटाचा तुम्ही नसावा. चांगल्या- पण तुम्ही जो प्रश्न मी विचारला मोठा झाडीपट्टी म्हणजे बंद होऊ काही न शकते. करता मोठा कसं व्हाल तुम्ही? मी मानत नाही, झाडीपट्टी कधीच बंद होऊ शकत नाही. काय कधीच बंद बंद होऊ होऊ शकत नाही ओके हे मला कारण कला हे कधीच दावे संपणार करणारे नाही. जास्तील नवोदित कलावंत ते येतील. एवढी मोठी उलाढाल होते. शक्यच नाही. आता झाडीपट्टी आमच्या प्रत्येकाला याच्यातून कर्नाटकात फायदा आहे. बरोबर. प्रत्येकाला निर्मात्यांपासून कलावंतांपासून तिथे पेंडॉल पासून पेंडॉलच्या बाहेर बसलेले जेही विक्रेते आहेत आपले छोटे मोठे सामान विकतात त्या प्रत्येकाला पांढऱ्याचा
तसा पांठेल्या वालाचा मला वाटते 2-3 हजार रुपये एकेका एका रात्री. नाटकावर मग हे 250 ते पैसा 300 मिळतो लोक- म्हणून टिकली आहे की कला म्हणून टिकली आहे? नाही दोन्ही दोन्ही गोष्टी गोष्टी. पूरक दोन्ही आहेत, गोष्टी समतोल. एकमेकाला हो, पूरक आहेत. अच्छा. दोन्ही गोष्टी पर्यायी नाही, पर्यायी पूरक आहेत त्या पूरक आहेत. एकमेकाला. बिलकुल बिलकुल 250 ते 300 लोकांचा उदरनिर्वाह चालतो एका नाटकावर, एका म्हणजे गावात, एका नाटकावर एका नाटकावर. 250 वर्षाच्या पूर्वी आपण म्हणतो 200-250 वर्षाचा इतिहास, तेव्हा दिवाबत्ती नव्हती, माईक्स नव्हते, तेव्हापासून टिकत आलेली नाही. आता तर बापरे एवढं सगळं तांत्रिकदृष्ट्या यांत्रिकदृष्ट्या आपण सगळे प्रगल्भ झालेलो, सगळे म्हणजे संपन्न आहोत. मग आता प्रश्नच येत नाही. त्यातल्या त्यात सगळ्यांना पैसा मिळतो, सगळे पोट भरतात. मग तो नोकरीवर असेल, व्यावसायिक असेल, म्हणजे झाडीपट्टी कला, आता जसं दुधराम भाऊ आहे त्याचं सलून पण आहे है ना? कलावंत म्हणजे इकडे काम झालं की तो आपलं सलून पण पाहतो. हा म्हणजे शेतकरी पण आहे, याची शेती आहे है ना? आज आमचे सर टीचर आहेत जिल्हा परिषदला, चेतन दादांचा दुसरा व्यवसाय आहे. अनिल भाऊ हे पण सगळं हा मी टेक्निशियन इंजिनिअरिंग काम करतो. Engineering आहे. ई-बाईकचं. बरोबर. तर ब्रह्मपुरीला. त्यांचा व्यवसाय पण आहे, त्यांची आवड पण जपते झाडीपट्टी, पैसा पण देत आहे, फेम पण देत आहे. नाव बंद पण- होण्याचा प्रश्नच आहे. अच्छा, ओके. म्हणजे मी तर झाडीपट्टी म्हणतो बंद होणार नाही. राजकारणापेक्षा तर झाडीपट्टी चांगली आहे. तो कला क्षेत्र आहे ना, कला कला कधी क्षेत्र. बंद होते कला का? बंद नाही, होऊ शकत. कला कधी कला कधी संपते का? कला कधी संपत मग आता तो झाडीपट्टी संपता नाही. गेले कारण वडसाप करा ते इथून महामायामध्ये करा. कारण की आता कसं एवढी कला आहे, असते. ट्रेंड बदलत आहे, फक्त सोशल मीडिया येत आहे. त्याच्यात प्रकार बदलतील. म्हणजे आता कसं आहे, सिनेमा बघा, सिनेमा तुमचा OTT वर आला, नेटफ्लिक्स आलाय, हा. युट्यूब वर सुद्धा सिनेमे येत हो. आहेत, अमेझॉन प्राईम आहे, हो. इतके सगळे मीडिया असताना हा. मग हे नवयुग झाडीपट्टीचे नाटक एक्सेप्ट करतील का? करते. त्याचा थोडासा कॉम्पॅक्ट मध्ये होईल. अच्छा. आता जसं रात्रभर नाटक चालतो तर यानंतर रात्रभर चालणार नाही. चालेल ते प्रमाणे कमी झालेलं आहे. प्रमाण त्याचा कॉम्पॅक्ट मध्ये होईल, काय मंडळ संक्षिप्त आहे? होईल पद्धत. म्हणजे म्हणजे 3 आता तासाची. 3 अंकी करतो, कदाचित 2 अंकी होईल. शहरी भागात तर नाटकं होतात पण ते रात्रभर नसतात. नाही आता कॉम्पॅक्ट मध्येच होईल. चेतन भाऊ त्याचं कारण सांगतो. 3 अंकी नाटक म्हणा किंवा आम्ही रात्रभर लांबणारी नाटक यासाठी आधी करतो की आधीपासूनची परंपरा चालत आली होती. पहिले टीव्ही नव्हता, पहिले मोबाईल नव्हता, पहिले मनोरंजनाचे साधनच नव्हते, नव्हते. हो. तर झोपण्यासाठी घरी जागा नाही म्हणून रात्रभर नाटकात काढणे, तर रात्रभर नाटक चालवणे हे गरजेचा होता. आता मी पाहत आहे, मी माझा अनुभव सांगतो. हो. बरेचसे आपण कलाकार जेव्हा नाटक सुरू असते अशाने आपण सामोर जात नाही, पण मी जातो. याच्यासाठी जातो, भोंग्यांचा आवाज येत आहे का हे चेक करतो, स्टेज चेक करतो का या साईडचा कलावंत इकडून किती दिसते. विंग राहतात तशा जास्त तुम्ही द्याल इकडच्या कलाकाराला या साईडच्या कलावंत दिसत नाही आपल्याला प्रेक्षकांना. मग तो किती चांगला करते तर काही इकडच्या पाहायला नाही भेटत. तर तो अँगल पुन्हा माईक पासून एखादा आर्टिस्ट किती लांबून बोलत आहे तर त्याचा आउटपुट परत येत आहे. म्हणजे माईक पासून किती जवळून बोलला पाहिजे, किती जोरात ओरडला पाहिजे, किती हळून बोलला पाहिजे यासाठी चेक करतो. ह्या चेक करण्याच्या चक्करमध्ये मला एक अनुभव आला की नाटक मोठा सुंदर सुरू मजा येते, क्या बात आहे क्या बात आहे. पण साला थिएटरमध्ये लाइटिंग खूप दिसते. लाईट काय केवळ हे मोबाईल. अच्छा, म्हणजे 50% म्हणजे मन लावून नाटक पाहतात लोक, पण 50% लोक हे मोबाईल मध्ये व्यस्त असतात. मग याला सोल्युशन काय? एक ऍज अ कलाकार, निर्माता, सीननुसार राहतो तो प्रत्येकाच्या मोबाईल. हा. नाटक नाही. हा. अरे मोबाईल त्यांनी म्हणजे त्याचा पर्सनल अनुभव सांगितलेला अच्छा, आहे हा. त्याच्या थिएटर जे तरुण पिढी आहे ना, तरुण असं पिढी ती सगळे मोबाईल मध्ये व्यस्त असते मॅक्झिमम. तिकडे लक्ष असते पण मोबाईल तो लक्ष असतं, तो असतो आता तिथे लक्ष गेला. पण एव्हा तरी त्याला बाजारी नाटक नाटक संपल्याची असायची guarantee नाहीये. नाही अजिबातच नाही. यंग जनरेशन जाऊ दे. मी म्हणजे 7वी 8वीतला मुलगा, ते त्याचं काय नाव रे, भेंडळ्याचा काहीतरी नाव आहे त्याचं, हा? अनिकेत, 7वी 8वीतला मुलगा, तो 17 ते 18 वेळा ना नाटक बघितलं त्यांनी याच वर्षी. आणि कुठेही नाटक असलं की लगेच अजित मी आलो म्हणून कारला असं सॉरी गाडीला असं हे करायचं. आहे तर तसे प्रेक्षक आहेत. तसा अनुभव नाही आहे, खूप कमी याच्यामध्ये होत असेल. नाही, होते पण कधी maximum. कसा होता की एखादा सिरियस सीन असला लोकांना आवडत नाही, त्यावेळेस कदाचित ते आपल्या मोबाईल मध्ये कदाचित हा ना असा प्रकार आपण पाहतो. सिरियस सीन बऱ्याचशा लोकांना आवडत, कॉमेडी आली की झोपून उठणे असा बी प्रत्येक प्रेक्षकाचा राहतो बऱ्याचशा. बरं, गव्हर्नमेंटनी काय सपोर्ट करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? नाट्य सृष्टीसाठी गव्हर्नमेंटनी काय सपोर्ट करायला पाहिजे? हो, आम्ही जेव्हा सकाळी येतो किंवा आम्हाला इथे एखादा मोठा रंगमंच म्हणजे निवास
निवास. तो आता त्या शासकीय कलावंतासाठी शासकीय आता एक येथील झाडीपट्टी रंगभूमीशी संबंधित एक वेगळा GR करायला पाहिजे हम्म. शासनाने. काय वेगळं? म्हणजे जसं की इलेक्शन्स आलेत या दरम्यान, दिवाळी दरम्यान, तर मग कसं आहे, आमचे नाटकं जे आहेत ना ते आचारसंहितेमुळे मग कॅन्सल होतात. तर जसं आहे की जमावबंदी आहे रस्ते. अच्छा. हा, त्याच्यामुळे मग कसं आहे, कलावंतांच्या पोटावर पाणी पडतं. मग आचारसंहितेचे निर्बंध नाटकावर हटवले मग पाहिजे. ठीक आहे, आम्ही एका नाटकातून 10,000 रुपये कमावतो, पण जे आमचे प्रॉम्प्टर असतात, जे म्युझिशियन असतात, ज्यांच्या घरामध्ये 500 मध्ये जातात, मग त्यांनी काय करावं अशा वेळेस, तर झाडीपट्टी मराठी रंगभूमीसाठी एक वेगळा GR शासनाने बरं, पहिला तयार प्रश्न करावा. हा आहे की आचारसंहितेमध्ये नाटकाला म्हणजे हे नसते का, परमिशन नसते असते का? असते मग नाही, पण काही नाटकं कॅन्सल हा, नाही, होतात. तसं त्यांना स्थानिक- स्थानिक ना, म्हणजे स्थानिक प्रशासनावर स्थानिक प्रशासनावर तो डिपेंड असते. ते हो, प्रशासन ठाणेदार जे लोक असतात पूर्णतः निर्बंध हटवायला ते पाहिजे. रिस्क घेऊ इच्छित नाही. अच्छा. पण तुम्ही तुमच्या रिस्कवर नाटक करा, आम्ही लेखी परवानगी देणार नाही. जेणे कोणती जर प्रॉब्लेम आला तर याचा आपण रिस्क आपल्यावर नसो, पण हात वर करण्याचा प्रयत्न करतो प्रशासकीय हे कलावंतासाठी त्याच्यामुळे आम्हाला प्रॉब्लेम आहे. म्हणजे शासनानं विविध योजना आणि मंडळ मग घाबरतो. राबवल्या योग्य आहे. जशी जसं- ती पेन्शन योजना आहे कलावंतांसाठी 50 वर्षानंतर 5,000 रुपये त्यांना मान्य नाही करतात. 50 वर्षानंतर 50 वर्षानंतर 5,000मध्ये काय होतं? तुम्ही आमदार खासदारांना पेमेंट भरणार, मग 2 त्यांची लाख. पेन्शन 2,000 सुरू होते. मग त्यांच्या गरजा आणि आमच्या गरजा काही वेगवेगळ्या आहेत. आणि कलावंतासाठी जसं आता वळसा असेल, मग नळगाव बांध असेल, मोरगाव अर्जुनी असेल, अशा ठिकाणी तरी म्हणजे मोठा स्टेज म्हणजे रंगमंच मोठा आहे, त्यात निवासाची सोय असायला हवी बिलकुल बिलकुल. कलावंतासाठी. नाट्यरंग म्हणजे नाटक झाल्यानंतर हा. थांबायसाठी मोठे मोठे तालुक्याचे ठिकाण आहेत, अशा ठिकाणी निवासाची सोय असावी, असं आहे. जेणेकरून आम्ही कलावंत जाऊन तिथं म्हणजे थांबू शकतो बा, अर्धा 1 तास 2 तास. तो आम्हाला विनामूल्य असावा. आमच्याकडे काय 20 बाय 20 ची खोली विथ टॉयलेट अटॅच हम्म. असं व्हायला पाहिजे. आपल्या या ज्या आजच्या ज्या चर्चा आहे डिस्कशन हे खूप मस्त रंगत आहे आणि मला वाटतं याच्यातून ना खरंच सगळ्यांनी शिकावं. म्हणजे जे निर्माते असतील, जे दिग्दर्शक असतील, जे लेखक असतील, जे नवीन कलाकार असतील, सगळ्यांनी या गोष्टी शिकायला पाहिजे. कारण की प्रत्येकाचा अनुभव तुम्ही सुरुवातीला ऐकलाय, 20-20 वर्ष, 10-10 वर्ष. यार, एखाद्या क्षेत्रामध्ये 10 आणि 20 वर्ष सतत टिकून राहणं ही साधारण गोष्ट नाही आहे. आणि हा जो एक्सपिरियन्स येतो ना, हा तिथनंच येतो. म्हणजे हे जे शब्द जे वापरतायत ना सगळेजण बोलतायत ना, हे इन्साइट्स खूप तुमच्या कामाचे आहेत, नवीन कलाकारांच्या कामाचे आहेत. कारण की तुम्हाला जर या क्षेत्रात जर पुढे जायचं असेल तर या मंडळींना तुम्ही पूर्ण ऐका. आणि फक्त ऐकाच नाही, तुम्ही फॉलो करा. म्हणजे तुम्ही फक्त या व्हिडिओला लाईक केलं, कमेंट केलं नाही, तुम्ही खऱ्या आयुष्यात सुद्धा या गोष्टीला फॉलो करा. तर मला ना यालाच अनुसरून एक प्रश्न विचारायचा आहे. मी प्रत्येकाकडे हा प्रश्न विचारला आहे, पण मला सांगा की तुम्हाला जर असे राईट्स दिले की एंटायर झाडीपट्टी इंडस्ट्रीमध्ये एक बदल करायचा तुम्हाला, तर तुम्हाला कोणता बदल करायला आवडेल? जसं एखादा नवोदित कलावंत येतो, टॉर्चर प्रकार. टॉर्चर प्रकार नाही का, कारण की त्यांना सुद्धा त्या निर्मात्यांना किंवा त्या दिग्दर्शक म्हणजे समजून सांगण्याचा प्रयत्न करावा, कुठं चुकले असेल तर नाही का, हे नको व्हायला पाहिजे असं मला तर वाटतं. हा बदल तुम्ही झाडीपट्टीत करा. हो, विक्रम भाऊ, तुम्ही करायला पाहिजे. तुम्हाला जर असे राईट दिले की एंटायर झाडीपट्टी इंडस्ट्री तुम्हाला एक बदल करायचा, तुम्ही कोणता कराल? बदल तसे भरपूर आहेत एक सांगा. आपल्या परी. एक सांगा. तर कॉमेडीमध्ये मला असे वाटेल काय कोणी खालच्या दर्जाची कॉमेडी करतात, वारंवार ते शब्द किंवा हातवारे काय असे करतात, आपल्यापेक्षा सिनियर असतात, आपल्यापेक्षा ज्युनियर असतात. कदाचित त्यांच्याकडे पाहून कधी वाटते हट नाही खावावे. अच्छा. कधी आपण आता काही टीव्हीवर असे प्रकार येतात ना की काही सीन येतात की हट परिवाराला नाही दाखवायचे, बरोबर बरोबर. किंवा स्टेजवर करताना हे भाऊ त्याचा नको करूस. हम्म, हम्म, तर हे नको व्हायला आता, नाही का? हम्म. असं मला वाटतं. मी बरेचसे बरोबर आता नको. आणि आता युट्यूब आला हम्म. किंवा मी हे केलंच नाही म्हणतात, काही काही केलं तरी म्हणतात मी नाही केलं. बरोबर बरोबर. तर किंवा तो सीन येत असेल 2 किंवा दुवर्ती शब्दाचा एका ठीक आहे, वारंवार तसं व्हायला नको. मी कमरेखालूनचे शब्द म्हणा, हम्म. काही विशिष्ट शब्द असतात ते वापरायला नको. कारण आता झाडेपट्टी खूप असे युट्यूबवर येतात इकडे तिकडे, कारण शूटिंग करतात जे जाते, बरोबर. तर तसे नको व्हायला. हा माझा मत आहे. माझ्या कॉमेडीमध्ये मी कॉमेडीबद्दल बोलतोय हा. ना काही तर असतात तुम्हाला काय वाटते, तुम्ही कोणता बदल करू इच्छिता? झाडीपट्टीमध्ये नाटक सुरू असताना जो
टॉर्चर पद्धत झालीच, परंतु टीमवर्क मध्ये प्रत्येक कलावंतानी आपला रोल आणि त्याची अशी असलेला प्रामाणिकता आणि दिग्दर्शनाने दिलेले आदेश आणि त्यांनी दिलेली सूचना त्याच्यात तंतोतंत पालन केला पाहिजे. दुसरी गोष्ट दिग्दर्शनाने आणि निर्माता फक्त निर्माता असतो, पण नाटक खराब असतो तो दिग्दर्शक. अच्छा. आणि दिग्दर्शनातून जे घडतं ते सगळ्या कलावंतांनी ऐकून ज्याचं सादरीकरण होतं तेव्हा नाटक चांगलं होतं. माझा रोल चांगला झाला म्हणजे नाटक चांगली झाली नाही, एखाद्या विलनचा रोल चांगला झाला म्हणजे नाटक चांगली झाली नाही. म्हणून झाडीपट्टीत हा बदल झाला पाहिजे आणि दिग्दर्शनाने दिलेली सूचना सर्व कलावंतांनी ऐकून एक नाटक चांगला करू आपण, हा निश्चितच समोर बदल झाला पाहिजे. दुसरी एक गोष्ट, फॅमिली ड्रामा तो असतो न दाखवता किंवा ती तशाच पद्धतीची नाटकं न लिहिता एक वेगळ्या पद्धतीची नाटकं लिहायला पाहिजे, जेणेकरून आजच्या पिढीला आवडतील अशा पद्धतीची नाटकं लेखकांनी लिहायला पाहिजे आणि ते उत्तम दिग्दर्शनातून सादर झालं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? बदल आपोआप होतो, आपोआप होईल. स्टेजवरच्या कलावंतांनी जर का आपलं काम प्रामाणिकपणे केले, मग ते म्युझिशियन असो, कॉमेडियन असो, ड्रामा ऑथर असो, डिरेक्टर असो, कोणीही असो, रंगमंच सजावटवाला असो, म्हणजे प्रॉपर्टी वगैरे लावणारा पोरगा, तर त्यांनी जर का त्यांचं काम बरोबर केलं, प्रेझेंटेशन जर का बरोबर केलं, तो बदल आपोआप होईल. महत्वाचा मुद्दा हा आहे, झाडीपट्टी कशी टिकवता येईल यापुढे आपल्याला, हा महत्वाचा मुद्दा आहे. झाडीपट्टी एका गोष्टीने आपल्याला टिकवता येईल. नाटकांचे ग्रुप झाले, भरपूर ग्रुप झाले, पण झाडीपट्टीमध्ये जे मंडळ असतात, जे आमच्या नाटकांचे प्रयोग बुक करतात, त्या मंडळांना जिवंत ठेवणं ही सगळ्यात मोठी जबाबदारी आहे कलावंतांवर आणि संपूर्ण निर्मात्यांवर. कारण एखाद्या ग्रुपचा बजेट हा 50,000 आहे, एका ग्रुपचा बजेट हा 70,000 आहे. अवास्तव किमती तुम्ही सांगूच नका मंडळांना. तुमचं बजेट जेवढं आहे, म्हणजे एखादा निर्माता नाही, मेरे को आज 25,000 घर पे लेके जाना है, कशाला? ज्या कलावंतांचं त्यांच्या सिनॅरिटीनुसार, त्यांच्या कामाच्या स्वरूपानुसार त्यांना जे मानधन मिळतं ते मिळायलाच पाहिजे. त्यांची तेवढी मिळत आहे, त्यांची तेवढी डिमांड आहे, ती ज्यांची जेवढी डिमांड आहे ती भेटायलाच पाहिजे. पण हा अट्टहास नको की मी आज एवढे पैसे घरी नेलेच पाहिजे. कारण नाटक बुक करणारी मंडळ जर का जिवंत राहणार नाही, तर पुन्हा 30 पाळी येणार आहे, तुम्हाला इंडिव्हिज्युअल नाटकं करावे लागणार आहे. म्हणून तुम्ही तुमच्या कामामध्ये प्रामाणिक राहाल, ते बदल आपोआप होतील. सगळ्यांना वेळ लागलेला आहे अपडेट राहण्याचा आणि सगळेजण करतायत तो प्रयत्न. पण झाडीपट्टी ही टिकवून जर ठेवायची असेल तर झाडीपट्टीतील नाटकांचं आयोजन करणारी मंडळी, नाटक प्रयोग बुक करणारे मंडळ जे असतात त्यांना जिवंत ठेवणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला बजेट अल्टरेशन करायला आवडेल? येस, एक मी कॉन्स्टंट ठेवेन. जर का मी झाडीपट्टीची जर का मेन झाली, मी तोच प्रश्न विचारला. मी कधी मी जर का पंतप्रधान झाले, मी असं करेल. बस विजय थलपती जे करतोय ना, किंवा तुकाराम मुंडे साहेब जे करतायत ना, मी बिलकुल माझा वेळ तोच असणार आहे. तर मी जर का मेन झाले ना, मी एक पर्टिक्युलर बजेट ठेवेल, ते सगळ्या ग्रुपसाठी लागू आहे, सगळ्यांना सारखं, हमी भाव सगळ्यांना. इथे एवढा बजेट. तिकिटांमध्ये असं होतं ना, पण येस, नाटकाच्या तिकीटमध्ये तसं होतं ना. हो, एवढं बजेट आहे, मग मंडळाला पटेल नाही बा एवढं बजेट आहे ना. तुमचा प्रेक्षक त्यांची भूमिका नीट निभावतोय, तो तिकीट वाढवत नाहीये. ते तिकीट न वाढवत आहेत म्हणून बजेट वाढत आहे. कारण बजेट नेहमी कलावंत काय नाईटी वाढवत आहेत, आपलं मानधन वाढवत आहेत, डेकोरेशन मध्ये आपापले त्याच्यावर मानधन पण वाढवत आहेत. अंकुश पाहिजे, त्याच्यावर पण अंकुश पाहिजे. कलावंतच का बरं आपलं म्हणजे भरारी घेईल. मग साऊंड सर्व्हिस वर जे पोरं काम करतात बिचारे, त्यांच्या रोजा कधी वाढणार आहेत? त्यांना फक्त काय 300 आणि 400 आणि 500 वरच ठेवणार तुम्ही? त्यांना तर सगळ्यात जास्त रिस्क असते. त्यांचा कोण विचार करेल? सगळ्यात अगोदर जातात ना, सगळ्यात शेवट वापस जातात बिचारे. त्यांचा कोण विचार करेल? त्यांची बरोबर, सगळ्यात पहिले सगळ्यात शेवट ते जातात. माणुसकीच्या व्यवसाय तर आहेच, व्यवसाय सगळ्यांनाच करायचा आहे, सगळ्यांनाच आपलं पोट भरायचं आहे याच्यावर, पण निदान माणुसकीच्या नात्याने तरी तुम्ही त्यांचाही विचार करा आणि पर्टिक्युलर एक बजेट ठेवा, जेणेकरून नवीन मंडळ तयार होतील. नवीन मंडळ तयार होतील तर तुम्ही कलावंतांचे प्रयोग बुक होतील, अदरवाईज ते बुक होणार नाही, सगळेजण असे डब्यात जातील. युवराजराव, तुमचं काय म्हणणं आहे? तुम्हाला काय?
मी तो हाच प्रश्न विचारतो की तुम्हाला जर सपोज झाडीपट्टी जर एखादा बदल करायचा आहे, तुम्ही कोणता बदल करा? हे ममतानं म्हटल्याप्रमाणे बरोबर आहे की बदल हा पर्टिक्युलर कोणी व्यक्ती करणार नाही, तो ऑटोमॅटिकच बदल होतो. प्रेक्षकांच्या आवडीनिवडीनुसार लेखक आपल्या लेखणीमध्ये बदल आणेल, कलावंत देखील आपल्या कलाकारीमध्ये बदल आणते. बरोबर. जशी जशी आवड निवड बदलते प्रेक्षकाची, त्या त्या काळानुसार आम्हाला बदलणे गरजेचं असतं. कारण आधी जो चालत होता तोच आता देऊ म्हणून तर तो एक्सेप्ट केला जाणार नाही. दरवर्षी पाच तर- बंद होतात पुन्हा सुरू होतात. तर असो वातावरण, ॲटमॉस्फिअर, परिस्थिती हा ऑटोमॅटिकच बदल घडवत जाईल आणि परिस्थितीनुसार आम्हाला देखील बदलावा लागेल. बदलाला प्रक्रिया परिस्थिती नियमच बदलावा आहे. लागेल. हो, आता शेवटचं एक सांगतो, वैयक्तिक बदल जो म्हणतात आता हा झाला सार्वजनिक किंवा बरोबर. परिस्थिती Yes, yes, yes. ह्या दिलो आहे धुरा सोपवलो आहे, परिस्थितीनुसार बदल कर. मी जर बदल करा म्हणून पर्टिक्युलर माझा विचार म्हणाल तर ऍक्टिंग नका करू. झाडीपट्टीत ऍक्टिंग नको करू. ऍक्टिंग नका करू. सर मला एक सांगावं असं ऍक्टिंग नका वाटतं, करू म्हणजे मला एकट्या असंच तुम्ही Real. तुम्ही जो अच्छा, म्हणता, जो अच्छा. आता जसं ओव्हर ऍक्टिंग नका करू. हा. ऍक्टिंगच नका करू, त्यात ओव्हर आणि काहीच नका लावू. अच्छा. बिलकुल जो तुम्हाला जर कोणी मारत आहे तर ऍक्शन रिॲक्शन त्या नॅचरलच आल्या पाहिजे, नैसर्गिक. त्याचा अभाव आहे. जसं वास्तव जीवनात आता तुमचा माझा झगडा झाला, बरोबर. ओव्हर ऍक्टिंग झगडा झाला झगड्यामध्ये का गिव्ह अँड टेक होते, किती ऍक्टिव्हिटीज होतात, किती ऍक्शन रिॲक्शन होतो, त्याचा अभ्यास करा. ओव्हर ऍक्टिंग नको. त्याचा अभ्यास करा जो रिअल मध्ये काय होतो. कधी कधी पहा हा सांगणे सोपा असते पण स्टेजवर मांडणे तेवढाच कठीण असतो, कारण वास्तव्यामध्ये ओव्हरलॅपिंग मॅक्झिमम असतो बरोबर. वास्तव झगड्यात. कारण की हाय शिव्या देतो, हाय शिव्या देतो, हाय त्याचा नायक हाय त्याचा नायक. बरोबर. नाटकातच. हा वास्तव्यात नाटकात असा कठीण जातो, कारण हा बोलत आहे तर हिला ऐकावं लागेल, ही बोलत आहे तर याला ऐकावं लागेल, कारण एकमेकाचं ऐकावं लागेल. तेवढे तुमचे पर्टिक्युलर प्रेक्षक ऐकतील की हा का म्हणत आहे ना, ह्या का म्हणत आहे. बरोबर. पुन्हा एक महत्वाचं, जाता जाता मी नेहमीच बोलत असते, बदल निसर्गाचा नियमच आहे, होतोच तो बदल. पण प्रत्येक कलावंतांनी झाडीपट्टी टिकवून ठेवायचं आहे आणि स्वतःचं अस्तित्व जर अबाधित ठेवायचं असेल तर ती स्त्री कलावंत असो अथवा पुरुष कलावंत असो, वाईट व्यसनांपासून त्यांनी आधी दूर राहायला. खरंच मी सहमत आहे. It's आता too पण important. हा कसा झाल्या ह्या तात्विक गोष्टी ह्या झाल्या, हा झाला प्रबोधन. तर हा प्रबोधनाला तर एवढे मोठे कलावंतामध्ये ते नाना प्रकारचे त्यांचे वैयक्तिक जे व्यसनं आहेत, वैयक्तिक ज्या वाईट सवयी आहेत पण बघा. त्या पडद्याआड तर त्या चालतातच. नाही तुमचं सजेशन म्हणून चांगला आहे, हा तर माणुसकीला सजेशन नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे ना, पण या ऍज अ निर्मात्या यांच्या प्रेसमध्ये सपोज जर 30-35 कलाकार आहे किंवा त्यांच्या बॅकस्टेज मध्ये 30-35 लोक आहेत, तर त्यांना ते सांगू शकतात की हे तुम्ही माझ्या प्रेसमध्ये नको करू. आणि चांगलीच दुसरीकडे काय गोष्ट आहे. चालतं मला माहित नाही. चांगलीच गोष्ट आहे, कारण मला आजपर्यंत आणि मला- हा अनुभव आला मला- ममता, हा. हा अनुभव आला की दारू पिऊन स्टेजवर रोल करतात. याला तर माझा सक्का विरोध, म्हणजे प्रामुख्याने विरोध आहे. दारू मी पण पित होतो. आता पण तुम्ही जर बिअर आता दारू तर पिणे बंद केलं मी, वाईन बिअर वगैरे भेटले तर पितो, मी स्पष्ट बोलणार माणूस. पण स्टेजवर आजपर्यंत मी माझ्या आता 35 वर्ष झाली कधी ड्रिंक करून स्टेजवर चढलो नाही, साधा गाणं सुद्धा गात नाही. हे ज्याला मी तिला दुजोरा तू दिला. आता प्रबोधन म्हण त्याला किंवा उपदेश म्हण पण किंवा शक्य काही नाहीये. म्हण. कारण मी माझ्यापेक्षा मोठा असो त्यांनी अथवा आपलं मत लहान मांडलं. असो, मी माझं तर बिलकुल. स्पष्ट म्हणणं आहे माझ्या कलावंत पण आणि सांगणं आहे की त्यांचा संदेश व्यसन आहे करायचं झाडीपट्टीतल्या नाही. कलावंतांना संदेश आहे. कुठलंही व्यसन असो, आज नाही तर माणसं म्हणतो पण बाया पण खूप बरीच वाईट व्यसन आहेत. खरंच त्याच्यामुळे दारू पण खूप पिता? ती- हो, मी कुठे आणि तुम्ही काहीतरी नाकारते बोलत काही होते. म्हणजे मला युवराज भाऊ असं म्हणायचं होतं की माझी अशी एक म्हणजे एक लहान कलावंत म्हणून निर्मात्यांना अशी माझी एक विनंती आहे की जसं आपण निर्माते लोक आहोत, नाटकाच्या स्टेजवर साऊंड गेल्यानंतर आपण गेल्यानंतर साऊंडवाल्यांचं जेवण काय झालं म्हणजे सर्व यांचं नाही का, विचारपूस म्हणजे येते. पडद्याच्या मागच्या लोकांचं सुद्धा आपण केली पाहिजे, असं माझं Care म्हणणं केली आहे. पाहिजे. केअर केली पाहिजे. मी तर केव्हाही जाऊ आधी पहिले साऊंडवाल्याकडे जाईल, भाऊ जेवण झालंय, हा मी प्रत्येक वेळेसच म्हणतो त्यांना. चांगली गोष्ट. कधी कधी तर मी कलावंताशी जेवत नाही सर,
मी साऊंडवाल्यासोबत जेवायला बसतो. क्या बात. चांगली गोष्ट. म्हणजे प्रत्येकाच्या प्रोजेक्टच्या चर्चा आपण नंतर परत करू. हा पॉडकास्ट एंडलेस का असतो, का एंडलेस याचं नाव आहे ते तुम्हाला कळलं असेल, कारण की Yes. चर्चा निरंतर चालत हा, असतात. बिलकुल. आणि आपल्यासोबत जे गेस्ट होते ते दुधराम भाऊ, त्याच्यानंतर इकडे तुम्ही ज्यांचं गाणं फेसबुकवर असो युट्यूब असो व्हायरल बघितलंय ती व्यक्ती आपल्यासमोर आहे अनिल भाऊ, त्याच्यानंतर इकडे चेतन भाऊ, त्याच्यानंतर ममता वहिनी, त्याच्यानंतर युवराज भाऊ. सो या सगळ्यांसोबतच्या ज्या चर्चा आहेत त्या खूप मस्त रंगल्या. आपण कधीतरी परत या चर्चेमध्ये नक्की. नक्कीच एखाद दिवस परत भेटू. सगळ्यांना एक विनंती आहे की हे चॅनल नवीन आहे, सो झाडीपट्टी इंडस्ट्रीतल्या प्रत्येकाने या चॅनलला सबस्क्राईब करावा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावा, असं एक तुमची अपील आमच्यासाठी. सगळ्या ऑडियन्सना आपली विनंती आहे की आमच्या आता झालेल्या चर्चा ह्या चॅनलला आपण सगळ्यांनी सबस्क्राईब करावं, लाईक करावं आणि फॉलो पण करावं. नमस्कार, मी ममता गुंगले. खरं म्हणजे याआधी बऱ्याच आपण यूट्यूब चॅनलवर मुलाखती बघितलेल्या आहेत, कलावंतांची मुलाखत, मग एखादा विषय घेऊन, पण अशा प्रकारचा कार्यक्रम, अशा प्रकारची चर्चा ही पहिल्यांदा होतीये माझ्या 20 ते 22 वर्षाच्या काळामध्ये. आणि अभिनव मी तुझं अभिनंदन करेन, Thank कौतुक you, पण thank you. करेन आणि खूप खूप आशीर्वाद Thank you. माझा Yes, yes. की खूप सुंदर कार्यक्रम घेतलास, एंडलेस गप्पा. आणि या गप्पामध्ये युवराज प्रधान, दुधराम भाऊ कांबळे, अनिल भाऊ निसार, चेतन भाऊ वडगाय हे सगळे आम्ही इथे सामील झालेलो आहोत आणि सुंदर गप्पा झाल्यात. ह्या गप्पा तुम्ही यूट्यूबवर नक्की बघा आणि आवडल्यास म्हणजे काय, तुम्हाला नक्कीच आवडतील. या गप्पांना तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि भरपूर फॉलो करा. थँक्यू सो मच. नमस्कार, आम्ही युवराज प्रधान. सुंदर छान छान अशा गप्पा झाल्या, आपापले अनुभव या ठिकाणी सगळ्या कलावंतांनी व्यक्त केले. त्यामुळे या चर्चेला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, नक्कीच तुम्हाला आवडेल. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. तर आज इथे रंगलेल्या गप्पा या फारच लांब झाल्या आणि उत्तम झाल्या. आमच्या अभिनव भाऊचे चॅनल आहे एंडलेस गप्पा. ह्या चॅनलला झाडीपट्टीमध्ये खूप लाईक शेअर करा, त्यांच्या इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करा आणि ही रंगलेली चर्चा तुम्ही लाईव्ह त्यांच्या चॅनलवर बघा. थँक्यू सो. अरे नमस्कार सर्वांना. जे आजच्या चर्चेचे जे मेन मुख्य होस्ट, आमचे मुख्य पोस्ट अभिनव कात्यान दादा, त्यांचं मी सर्वप्रथम आभार मानतो. आणि आजची जी चर्चा झाली आमची झाडीपट्टी सर्व कलावंतांची, त्यांना लाईक और सबस्क्राईब, फॉलो, शेअर करा. बस एवढी माझी विनंती. धन्यवाद. सो सगळ्यात शेवटी आज जो आपण पॉडकास्ट बघत आहे, दिस पॉडकास्ट इज स्पॉन्सर्ड बाय महामाया. या हॉटेलमध्ये आम्ही हा पॉडकास्ट शूट केलेला आहे. अत्यंत सुंदर हे हॉटेल आहे आमचं नाटक वडसाजवळ.